व्यासपीठवर उपस्थित संजीवजी साळवे, नंतर हर्षदा गीते आणि जयश्री ताई वाघ आणि उपस्थित सर्व E3चे सदस्य, आधी आल्या आल्या मला डायरेक्ट बोलायला सांगितलं, तर मी म्हटलं की मला जरा पिचचा अंदाज यायला पाहिजे. तसं स्टेडियम आमचंच आहे, परंतु बऱ्यापैकी प्लेयर्स आणि प्रेक्षक हे नाशिकवरचे आहेत आणि त्याच्यामुळे थोडा अंदाज घेण्यासाठी थोडं ओपनिंगलाच फक्त नॉन स्ट्राईकला होतो मी आणि स्ट्राईकला गीते मॅडम होत्या. तर धन्यवाद. सर्वप्रथम हर्षदा गीते मॅडम या लायन्समध्ये, जसं आमच्या संगमनेरमध्ये लायन्स क्लब आहे तसे नाशिकमध्ये देखील अनेक क्लब्स आहेत आणि तिथे त्या सदस्य आहेत. त्यामुळे आमचं संपर्क असतो किंवा एकमेकांच्या क्लबचे कार्यक्रम आम्ही अटेंड करतो आणि त्यामुळे त्यांनी माझं नाव सुचवलं. खरं तर E3 यांचे बरेच मेंबर्स हे 10-12च्या ग्रुपमध्ये नाशिकवरून, पुणेवरून आणि संगमनेरमध्ये पण काही चॅप्टर्स आहेत, तर ते देखील येऊन गेले होते. परंतु यावेळेस देखील मला आधी वाटलं की 12-13 मेंबर्स असतील आणि जनरली पुण्याचे लोक ते काय करतात की तुम्ही कधी येणार आहात पुण्यामध्ये तेव्हा आपण ठेवू असं करतात. आणि मला आनंद तुमचा हा वाटला की तुम्ही स्वतः सगळे आले. म्हणजे बिझनेसमध्ये पहिली गोष्ट शिकण्यासारखी ही आहे की यू हॅव टू टेक इनिशिएटिव्ह इफ यू वॉन्ट टू लर्न एनिथिंग ऑर इफ यू वॉन्ट टू बिझनेस. बरेच आमचे व्हेंडर असतात पुण्याचे, ते सांगतात की गिरीश सर तुम्ही पुण्याला कधी येणार, तेव्हा भेटायचं होतं. याचा अर्थ मी आल्यावर त्यांना स्टेप घ्यायची आहे. मी जर महिनाभर आलो नाही तर त्यांनाही काही घाई नाही. परंतु तेच जर म्हटलं की मी संगमनेरला येतो, आम्हाला हा माल तुम्हाला दाखवायचा आहे किंवा ही क्वालिटी दाखवायची आहे, ऑर्डर घ्यायची आहे, तर त्याचा जास्त इफेक्ट होतो. फील्डमध्ये आपण जितके फिराल तितकं आपल्याला नॉलेज मिळत असतं. आज मला 2 दिवसापूर्वी संजीवजींचा फोन आला. 2 दिवस नाही, माझ्यामध्ये जास्त दिवस झाले, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही येत आहोत आणि मला वाटलं की आधी 20 मेंबर येतील मॅक्स, पण मग ते म्हटलं की वेगवेगळे चॅप्टर आहेत का, वेगवेगळे ग्रुप्स आहेत. मग ते अजून ग्रुप जोडले गेले, मग 60चा आकडा झाला आणि फायनली तो आकडा 95. व्हेरी गुड, म्हणजे जबरदस्त ग्रुप झाला. आणि जितका मोठा ग्रुप तितके वेळ्स, म्हणजे आता मी बोलेल किंवा तुम्ही नंतर काही प्रश्न विचाराल किंवा तुम्ही देखील तुमचे काही अनुभव असतील ते सांगा. मी फक्त बोलायला आलेलो नाही आहे, तर मी तुमचं देखील ऐकून घ्यायला आलेलो आहे. मी आता थोडा वेळ बोलेल, परंतु त्यानंतर तुम्ही देखील प्रश्न विचारा. तुमचे काही असे इन्स्पायरिंग काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळे सगळं सभागृह मोटिवेट होईल किंवा मी देखील मोटिवेट होईल, तर अशा गोष्टी देखील तुम्ही देखील सांगा. म्हणजे मी मुद्दामून 2ची वेळ का दिली की मग आपल्याकडे वेळ राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं असेल तर वेळेला फार महत्त्व आहे. इफ यू रिस्पेक्ट टाइम, टाइम विल रिस्पेक्ट यू. माहिती आहे तुम्हाला. आणि सगळ्यांकडे घड्याळ आहे ना, प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे आणि घड्याळावर वेळ बरोबर सगळ्यांची चालते. तुमचा 50,000चा घड्याळ असो, 5 लाखाचा असो की 1,000चा असो, की तुमच्या मोबाईलमध्ये जो आहे तो तर एकदम इंटरनेटप्रमाणे पूर्ण जगाची वेळ पुढे मागे कधीच करावी लागत नाही. तर आपण हे घड्याळ का नाही पाळत, मला हे समजत नाही. आणि मी तुमचं याच्यासाठी अभिनंदन करतो. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी व्हायला पाहिजे की यू रीच बिफोर टाईम. हे फार महत्त्वाचं आहे. तर संजीवजी तुम्ही तिघं आणि समोरचे सगळ्यांचं मी फार फार याच्यासाठी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की मी देखील शार्प आलो
परंतु त्याच्यापूर्वी आपण सगळे इथे रेडी होता, त्याचा मला फार आनंद वाटला. कारण मी जर समजा आलो असतो 2ची वेळ आहे, समजा 2 वाजता आलो असतो आणि इथे 8-10 जण, मग काही येत आहेत, काही मध्ये ट्रॅफिक जाम तर आजकाल असतंच. तर हे जर मी ऐकत बसलो असतो तर कदाचित आत्ता माझा जो उत्साह आहे तो कमी झाला असता, किंवा तुमच्यामध्ये जे लवकर आले आणि मग बाकीच्यांमुळे आपण लवकर सुरू केला नाही तर त्यांचा डिसरिस्पेक्ट झाला असता, किंवा त्यांचं पण एक पेशन्स हळूहळू कमी होतात, ऐकण्याची कॅपॅसिटी कमी होते. आणि म्हणून वेळेला सगळ्यात आधी महत्त्व द्यायला पाहिजे. जेव्हा आता आपण एम्प्लॉईज असाल किंवा तुम्ही एम्प्लॉयर असाल, तर तुम्ही जर वेळेवर आले, जर ओनर कम्स राईट टाईम, ईच अँड एव्हरी स्टाफ विल कम राईट टाईम. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो सुरुवातीलाच, की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं बिझनेसमध्ये तर परमेश्वराला आपल्याला मानायचं आहे. मला वाटतं आपल्यापैकी ऑलमोस्ट सगळे देवाला मानतात. न मानणारा हात वर करा. काय नाही, प्रत्येकाचे व्ह्यू असतात, त्याचे व्ह्यू बदलण्याचा प्रयत्न करू आपण. मी मुद्दाहून इथे आज संध्याकाळी एक दुसरी मीटिंग आहे, तिथे इथली गणपतीची मूर्ती नव्हती आणि म्हणून मी आमचे जे संतोष गुंजा इथं बसलेले आहेत त्यांना सांगितलं की मला गणपतीचा फोटो स्क्रीनवर पाहिजे. कारण की बघा, आपण सगळे या वेळेवर जमा झालो, रस्त्याने येताना किंवा प्रत्येकाच्या घरी काही ना काही अडचणी येत असतात, काही ना काही विघ्न येत असतात. परंतु जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं विघ्न येण्याची शक्यता ही कमी होते आणि आपल्याला निर्विघ्नपणे आपलं एखादं कार्य होतं. कारण की आपण बऱ्याचदा म्हणतो की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, परंतु असं काही नाही आहे. हे पूर्ण जग चालवणारा परमेश्वर आहे. तुम्ही भगवद्गीता जर ऐकली असेल किंवा थोडीफार वाचली असेल तर त्याच्यामध्ये कृष्णाने हेच सांगितलेलं आहे की सगळं काही ठरलेलं आहे, फक्त तुम्हाला करायचं आहे, कार्य करायचं आहे आणि कर्म करताना तुम्हाला परमेश्वराची आठवण ठेवायची आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की आपल्याला दरवेळेस देवाचं नाव घेऊन घेऊन कार्य करायचं. याचा अर्थ असा की तुम्ही चांगल्या मार्गाने कार्य करा, तुम्ही दिवसभर भरपूर कष्ट करा, परंतु रात्री झोपताना तुम्ही परमेश्वराला सांगा की माझ्यामध्ये जितकी क्षमता आहे तितकी मी पूर्णपणे तेवढं मी कार्य केलेलं आहे. निर्णय रिझल्ट काय द्यायचा आहे तो मी तुझ्या हातात सोपवलेला आहे आणि मग तुम्हाला एकदम मस्त झोप येईल, एकदम गाढ झोप येईल. म्हणून तुम्ही परमेश्वराला आपण मानायला पाहिजे, सत्कर्म करायला पाहिजे. थोडेफार वेआउट करावे लागतात. तर हे कृष्णाने आपल्याला भगवद्गीतेत महाभारत युद्धात सांगितलेलंच आहे की सरळ जिंकणं काही इझी नव्हतं. त्यामुळे कर्णाला कसं मारलं, भीष्माचार्यांना कसं मारलं हे तुम्हाला माहिती आहे. परंतु एंड रिझल्ट जर चांगला व्हायचा असेल तर कधी कधी थोड्याफार वेआउट काढावे लागतात आणि मग आपल्याला सक्सेस हा मिळत असतो. आता सुरुवातीला मी मालपानी ग्रुपबद्दल तुम्हाला सांगतो. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का? मी तरी पण आपण ऑडिओ दिलेला आहे, एकदा आपण सगळे मिळून तो व्हिडिओ बघूया. काहींनी नसेल बघितला कारण की बऱ्याचदा आपल्यापर्यंत आलेला असतो परंतु आपण तो उघडायचा राहून जातो. इनोव्हेशन, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी नाविन्य पाहिजे आणि ते सतत पाहिजे. अदरवाईज मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट आहे तसं सेम जर आपलं असेल तर त्याला मार्केट मिळणार नाही. तुम्हाला वाटेल की त्यांच्यापेक्षा आपली मॅनेजमेंट चांगली आहे, परंतु असं नाही आहे. तुमचं प्रॉडक्ट क्वालिटी असेल, सगळं काही असेल, परंतु देअर शुड बी इनोव्हेशन एव्हरी टाईम. काहीतरी नवीन, माझं काहीतरी वेगळं आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आता मालपानी ग्रुप तुम्ही जो पाहिला तो कसा सुरू झाला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पूर्वी आमचे आजोबाचे वडील हे एका किराणा दुकानात कामाला होते आणि
त्या ठिकाणी एकदा थोडीशी तंबाखू ही पावसात थोडी भिजली, ती थोडीच भिजली, परंतु त्या ओनरला वाटलं की फार नुकसान झालं आणि त्यांनी सांगितलं की ही आपण आता कमी भावात कोणाला तरी विकून टाकू. तर माझे आजोबाचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे जगन्नाथजी मालपाणी. म्हणजे आपण त्या लेबलवर तुम्ही पाहिलं असेल की दामोदर जगन्नाथ मालपाणी, म्हणजे दामोदरजी माझे आजोबा आणि त्यांचे वडील. आणि मग त्यांनी त्या तंबाखूतील चांगली क्वालिटीची तंबाखू ही वेगळी केली आणि छोट्या छोट्या पुड्यांमध्ये त्यांनी ती बांधली आणि बाजारात जाऊन विकली. तर त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट झाला आणि अशी ती व्यवसायाची सुरुवात झाली. मग हळूहळू त्यांनी त्या फर्ममधून राजीनामा दिला आणि स्वतःचा तंबाखू व्यवसाय हा सुरू केला. मग माझे आजोबा त्यांना जॉईन झाले आणि जॉईन झाल्यावर त्यांनी आता मार्केटमध्ये प्रॉडक्ट आहे लूज पॅक करतो, तर त्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे ना, जसं आपण ज्याला ब्रँडिंग म्हणतो. आणि मग त्यांनी त्याला नाव दिलं गाय छाप जर्दा, जे गाय हे त्याला नाव दिलं. तुम्ही जर आत्ता ब्रँडिंगचं बुक वाचलं ना की ब्रँडचं नाव कसं पाहिजे, तर त्यात एकदम सोपं दिलेलं आहे की ते छोटं पाहिजे, सोपं, ॲपल, विंडोज, सोपं लक्षात राहण्यासारखं, त्याच्यामध्ये फार कॉम्प्लिकेशन नको. आणि त्यावेळी त्यांनी नाव याच्यासाठी दिलं की गाय हे प्रत्येकाच्या, म्हणजे आपण गाईला देवच मानतो, गाय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे साधं सोपं गाय असं नाव दिलं की जे जाहिरातीमध्ये फार जागा पण व्यापत नाही, लक्षात ठेवायला इझी. पूर्वी तुम्ही पाहिलं असेल की तंबाखू किंवा विडी यांना ब्रँडची नावं अशीच होती, कोंबडा छाप, गाय छाप, 30 छाप, उंट छाप, हत्ती छाप, कारण की लक्षात राहायला सोपं, प्रत्येकाला माहिती आहे आणि नुसता तो फोटो पाहिला तरी ते समजतं. त्याला एक अपवाद आहे, एक गोळीचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे का ते? नाही, अल्फनलेबे. पहिल्या झटक्यात तुम्हाला वाचता आलंच नसेल, मला नाही आलं, मी आपलं जवळून अल्फनलेबे इकडं तिकडं असं, तर परंतु लकीली ते चालून गेलं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, फार कॉम्प्लिकेटेड नाव ब्रँडचं नको, किंवा तुमची फर्म असेल तर त्याला असं सामान्य नाव नको. जनरल इलेक्ट्रिकल्स हे नाव आता फेमस झालं, ते जुनं होतं त्यामुळं, परंतु आता जनरल इलेक्ट्रिकल्स नावाने तुम्ही असं ब्रँड दिला तर जनरल आहे बा, किंवा त्याचं नाव काय. जसं हिमालय, पूर्वी त्यांनी कॉस्मेटिक प्रॉडक्ट काढले, त्याला हिमालय नाव नव्हतं, त्याला काहीतरी आयुर्वेदिक असं नाव होतं. पण मग एक कन्सल्टंट भेटला आणि तो म्हटलं की असे तर बरेच आहे, ब्रँड व्हॅल्यू ब्रँड नेम लक्षात राहायला पाहिजे ना, आणि म्हणून त्यांनी त्याला हिमालय असं नाव दिलं की त्या शब्दातच काहीतरी मोठं आहे. तर अशा प्रकारे ब्रँड, मग त्यांनी त्याला नाव दिलं गायछाप जर्दा. मग हळूहळू त्याचा सेल वाढायला लागला. त्यानंतर माझे आजोबा, माझे मोठे काका, त्यांचं नाव आहे ओंकारनाथजी मालपाणी, आणि ते त्यावेळी MBBS BJ मेडिकलला सेकंड इयरला होते. मला सांगा की असा गायछाप जर्दा छोटासा व्यवसाय सुरू झालेला आहे बाजारपेठेत एका दुकानात, आणि आपल्याला आपल्या वडिलांनी सांगितलं आपण BJ मेडिकलमध्ये, जिथं लकीली म्हणजे ॲडमिशन मिळतच नाही, फार तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार असाल तर आपल्याला IIT, IIM, BJ मेडिकल अशा ठिकाणी ॲडमिशन मिळते, कारण ते मेरिटवर असते. आणि तुम्ही सेकंड इयरला, असं नाही की जस्ट सुरुवात करतोय किंवा मला ॲडमिशन घ्यायची आहे. आणि अशा वेळी एखाद्याने सांगितलं की मी एक छोटं दुकान सुरू केलेलं आहे, तू तुझं ते एज्युकेशन सोडून येतो का, तर आपल्यापैकी फार क्वचित असे लोक आहेत की ते तिथं जातील. परंतु माझ्या काकांनी, मोठ्या काकांनी त्यांच्या वडिलांवर पूर्णपणे फेथ ठेवलं. आजोबांना विजन होतं, त्यांना माहिती की आज हा BJ मेडिकलला गेलेला आहे, एखाद्याने नसतं बोलवलं की मी बघून घेतो, परंतु त्याने सांगितलं की हा व्यवसाय वाढतोय आणि याच्यामध्ये मला आपल्या घरच्या लोकांची गरज आहे. आणि मग माझ्या मोठ्या काकांनी ते लगेच त्यांनी ते सोडलं
आणि ते संगमनेरला आले आणि मग व्यवसाय वाढायला लागला. माझे वडील देखील, त्यांचं नाव आहे माधवलालजी मालपानी, मग ते देखील त्यामध्ये जॉईन झाले. सुरुवातीला आम्ही ती तंबाखू स्वतःच परचेस करायला जायचे, माझे काका आणि माझे वडील, आणि माझ्या आईने आणि काकूने स्वतः गच्चीवर तो माल तंबाखूचा सुकवलेला आहे, ते पुढे बांधलेले आहे, त्या पुड्या बांधलेल्या आहे. याच्यातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कामाची कुठल्याही प्रकारची लाज आपण बाळगता कामा नये. इवन इफ वी आर MBA, BE, मी स्वतः BE केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, नंतर मी MBA पण केलेलं आहे अमेरिकेला जाऊन. परंतु मला भारतात काहीतरी मोठं करायचं होतं. माझा मोठा भाऊ राजेश मालपानी यांनी देखील अमेरिकेमध्येच इंजिनिअरिंग केलेलं आहे. नंतर मी सगळ्यांचं नाव घेणार आहे, ओळख करून देतो तुम्हाला. परंतु मग त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. त्यांना काम करताना पाहून कामगार देखील काम करायला लागले. नंतर त्या ज्या खाकी पुड्या होत्या त्या आम्ही गावामध्येच लोकांना खाकी पेपर द्यायचो आणि लोक घरीच जसं विड्या करतात तसं त्या पुड्या त्याचे पाकिट बनवून ते आम्हाला आणून द्यायचे. मग आमचे लोक ते मोजायचे आणि त्यांना पैसे द्यायचे. म्हणजे आम्ही लोकल एम्प्लॉयमेंट देखील त्याच्यामध्ये जनरेट केली. गायछाप जर्दा वाढण्याचं अजून एक मी तुम्हाला एक रहस्य सांगतो की शॉर्टेज पॉलिसी. पूर्वी डीलरशिप असा प्रकार नव्हता. आम्ही अशी कोटा सिस्टीम केली होती की प्रत्येक गावामध्ये कोणी व्यापारी असेल तर तुला 20 पोते येतील, तुला 10 पोते येतील. आणि पूर्वी लेबर म्हणजे जे कामगार बंधू भगिनी असतात तर त्यांचे स्ट्राईक फार व्हायचे आणि ते स्ट्राईक झाले की मालाचा शॉर्टेज व्हायचा आणि तो शॉर्टेज झाला की त्याचा रेट वाढायचा. का बरं वाढायचा? तर एक पुडा समजा पाहिजे तर एका माणसाकडे तो नाही आहे, म्हणजे एका विक्रेत्याकडे, तर तो त्या कोटा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जायचा आणि म्हणायचा की मला एक गायछापचा पुडा पाहिजे. त्याच गायछापच्या पुड्यासाठी दुसऱ्या दुकानावरून डिमांड व्हायची, तिसऱ्या दुकानावरून, म्हणजे पुडा एक पण डिमांड झाली 5-10. त्यामुळे त्या होलसेलरला काय वाटायचं की अरे फार जोरात चालतोय आणि मग तो माल घ्यायला लागला. आणि जेव्हा जेव्हा शॉर्टेज व्हायचा, आपण म्हणतो ना डिमांड सप्लाय, तर तेव्हा तेव्हा त्याचा रेट वाढायचा आणि त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला नाही परंतु आमचे ज्यांच्याकडे कोटा होता त्यांना त्याच्यामध्ये चांगले पैसे मिळायचे. मग आमच्याकडे चांगले चांगले डॉक्टर्स लोक ते म्हणायचे की आम्हाला 10 पोतेचा कोटा द्या, 20 पोत्यांचा कोटा द्या. आणि अशा प्रकारे तो माल सगळीकडे जायला लागला. याचा अर्थ आम्ही कायम शॉर्टेज करायचो का? नाही, तो नॅचरली होत होता किंवा कधी कधी तुम्हाला करावा लागतो. परंतु तुम्ही जर नेहमी मुबलक माल बनवला, मुबलक माल ठेवला तर मंदी पण येऊ शकते, कारण की त्याला डिमांड क्रिएट होत नाही. तर हा एक रहस्य होता. दुसरी गोष्ट क्वालिटी. तुम्ही जो प्रॉडक्ट विकता त्याची कायम तुम्ही क्वालिटी टेस्ट करायलाच पाहिजे, किती मोनोपोली असेल. आम्ही आत्ता देखील त्याची टेस्ट घेतो. म्हणजे आम्ही जे 5 भाऊ आहे, मोठे बंधू आमचे राजेशजी मालपानी, संजय मालपानी, मनीष, मी गिरीश आणि आशिष, म्हणजे 3 सख्खे 2 चुलत असे 5 भाऊ आहेत. परंतु कोणाला समजत नाही चुलत भाऊ कोण आहे, सख्खा भाऊ कोण आहे. तर अशा प्रकारे आम्ही 5 भाऊ आणि आता आमचे यंग जनरेशनमधले 3 मुलं ते आता जॉईन झालेले. अशा प्रकारे आम्ही 8 जण आहोत. बिझनेसमध्ये आम्ही सगळे डायरेक्टर पार्टनर्स आहोत, परंतु राहायला वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. तर अशा प्रकारे व्यवस्थित परमेश्वराच्या कृपेने चालू आहे. तर हा ब्रँड नंतर नंतर वाढत गेला. आणि ब्रँड व्हॅल्यू, आपल्या ब्रँडची व्हॅल्यू किती पाहिजे, तर करोना काळामध्ये, आता जो करोना झाला तेव्हा या गायच्या पुडीची किंमत बघा, ते हसतात, 10 रुपये पुडी आता MRP, परंतु 150 रुपयापर्यंत त्याची किंमत गेली होती. मला माझ्या मित्रांचे, ओळखीच्या लोकांचे फोन यायचे की अरे आम्हाला पाठवा राव. याचा अर्थ
त्या प्रॉडक्टची ब्रँड व्हॅल्यू किती बघा, की माणसाकडे ती जर नसेल, मी याचा अर्थ असा नाही म्हणत की तुम्ही पण एकदा बघा, परंतु एक ब्रँड व्हॅल्यू तुम्हाला त्याची सांगायची होती. अजून एक गोष्ट, कॉस्ट कटिंग, कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शन इज इक्वल टू प्रॉफिट. सगळं माहिती आहे तुम्हाला. तुमच्या बिझनेसमध्ये कॉस्ट रिडक्शन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, सोनी टी व्हीची ॲड आत्ता आपण पाहतो. अनेक वर्षे सोनीने जाहिरातच केलेली नव्हती. कॉस्ट रिडक्शन कसं पाहिजे, तुम्हाला सोपं उदाहरण देतो. माझे वडील हे परचेसला, म्हणजे मोठे काका आणि वडील हे त्यावेळी साऊथला, गुजरातला, पर तामिळनाडूमध्ये जिथं शेतकरी असतात, म्हणजे मोठ्या शहराहून छोटे शहर आणि त्याच्या पुढे छोटी खेडी, अशा ठिकाणी ते जायचे. तिथे मराठी येतच नव्हती, ते रॅपिडेक्स घेऊन जायचे आणि काही 5-50 वाक्य ते रॅपिडेक्स मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू तामिळ, अशा प्रकारे ते लिहून जायचे आणि अशा प्रकारे ते कम्युनिकेट करायचे. ट्रकमधून कधी कधी त्यांना ड्रायव्हरच्या बाजूला बसून तिथं जावं लागायचं आणि मग ते त्यांच्याबरोबर सौदा करायचे. आता इतक्या लांब जेव्हा वडील जातात किंवा काका, तेव्हा 100% आईला काळजी वाटेलच ना. आत्ताही आपण कुठे गेलो, आपण म्हणतो ना की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, आपण बाहेर फिरतो तर आपल्या घरून सुरू होतो. कुठे चालला, कशासाठी चालला, कधी येणार. म्हणजे व्हॉट्सअप, मोबाईल सगळं असलं तरी आपण कायम टचमध्ये असतो, पोहोचले का. तर त्यांना तसं वाटायचं ना पूर्वी. मग कळायला तर पाहिजे की वडील सुखरूप पोहोचले, खर्च व्हायला नको. मग आईवडिलांनी एक आयडिया काढली. पूर्वी असं फास्ट फोन नव्हता लागत. पूर्वी STD कॉल असायचे. STD किंवा म्हणजे आधी ते ट्रंक बुकिंग करावं लागायचं. माझ्या एजचे जे असतील त्यांना माहिती आहे ते, नंतर यंगस्टर लोकांना नाही माहीत, विसरले ते. परंतु त्यावेळी मध्ये ऑपरेटर ऐकायचा. म्हणजे तुमचं जर कोणाशी एंगेजमेंट झाली आणि तर तुम्हाला त्या ऑपरेटरला सांगायला लागायचं की मला हा नंबर जोडून दे, आणि मग तुमचं आणि त्या मुली ज्याच्याबरोबर एंगेजमेंट झाली, गोल्डन पिरियड म्हणतो ना त्याला, तर तिच्याशी तुम्ही बोलत असाल तर थोड्या वेळाने तो ऑपरेटर म्हणायचा किंवा ती मॅडम म्हणायची 3 मिनटं झाले, 6 मिनटं झाले, म्हणजे ती तुमचा पूर्ण संवाद ऐकत होती. अशा प्रकारचे ते पूर्वी ट्रंक बुकिंग व्हायचे आणि ते बुक केल्यावर 3-3 तासांनी तो फोन लागायचा. मग वडील काय करायचे, ते त्या चेन्नईच्या ऑपरेटरला सांगायचे की आय वॉन्ट लाईटनिंग कॉल. म्हणजे लाईटनिंग कॉल म्हणजे तो जास्त कॉस्टली असायचा, परंतु तो लगेच फोन लागायचा, लाईटनिंग कॉल. आणि आय वॉन्ट टू टॉक विथ ओनली माधव मालपानी, PP. पूर्वी ते PP शब्द असायचा, म्हणजे माधव मालपानीशीच बोलायचं. असं कोण म्हणायचे, माझे वडील. त्यांचं नाव काय, माधव मालपानी. मग ऑपरेटर म्हणायचा ओके, आणि तो घरी लगेच लाईटनिंग कॉल लावायचा, लगेच लागायचा. तो अत्यंत कॉस्टली होता आणि PP असेल तर अजून कॉस्टली. आणि मग फोन तो वाजल्यावर आई उचलायची. तो ऑपरेटर म्हणायचा, इज मिस्टर माधव मालपानी इज देअर, देर इज पर्सनल कॉल, म्हणजे PP कॉल फ्रॉम साऊथ इंडिया. तर आई म्हणायची नो, ही इज नॉट हिअर. मग ऑपरेटर म्हणायचा ओके, आणि तो फोन ठेवून द्यायचा. आईला समजायचं की वडील सुखरूप पोहोचलेले आहे, परंतु टेलिफोन बिल यायचा 0. तर याला म्हणतात कॉस्ट रिडक्शन. बरेचदा लोक आमच्या कास्टला म्हणतात की मारवाडी हे चिकट असतात, म्हणजे चिंगू असतात, परंतु तसं नाही आहे. हे कॉस्ट सेव्हिंग आहे. आता तुम्ही बघा, डोनरची लिस्ट पाहिली तर त्याच्यामध्ये आमची नावं आहेतच. तर असं काही नाही. इट इज नॉट अ कास्ट, इट इज बिझनेस कास्ट. म्हणजे व्यापारी हा आपला सगळ्यांचा धर्म पाहिजे, आणि बिझनेस हा आपला, व्यापारी ही आपली जात आणि बिझनेस हा आपला धर्म पाहिजे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं जातीमध्ये कोणी अडकायचं नाही. जोपर्यंत जातीवाद वाढत जाईल तोपर्यंत महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, आपण कधीच वर येणार नाही. कारण की पूर्वी आपण जेव्हा लहानपणी शाळेत असतो ना, तेव्हा आपल्याला काही माहीत नसतं जात धर्म. पण जेव्हा आपण 20 वर्षाचे, मग हळूहळू राजकारणी लोक आजूबाजूला दिसायला लागले की मग सगळ्या जातपात
मग एखाद्याचं आडनाव पाहिल्यावरच आपल्या लक्षात हा ह्या जातीचा आहे. म्हणजे संवाद सुरू होण्याच्या आधीच आपण तो कसा असेल हे आपण ओळखून घेतो. तर मित्रांनो, मी सांगता सांगता काही काही गोष्टी सांगणार आहे. तर जातपात या गोष्टी आपण सोडायला पाहिजे. आणि कॉस्ट रिडक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॉस्ट कटिंग इज इक्वल टू प्रॉफिट. कुठल्याही प्रकारचं मी आत्ता म्हणजे 5-6 वर्षापूर्वी मी 5 स्टार हॉटेलमध्ये जायला लागलो, किंवा आत्ता मी बिझनेस क्लासनं फिरायला लागलो, की आता चला आता जरा गुडघे दुखतील, फार वेळ अमेरिका प्रवास फार मोठा आहे. परंतु गेल्या अनेक वर्ष माझ्यापेक्षा म्हणजे कमी बिझनेस ज्यांचा आहे ते पुढे बसायचे बिझनेस क्लासमध्ये. आणि तुम्ही बघा बिझनेस क्लासमधले लोक ते असे आपल्याकडे बघतच नाही. आपण जात असतो ना तर ते असे खाली किंवा असे मोबाईलमध्ये ते त्यांची स्टाईल मारत असतात. तर मला वाटायचं की आपण जायला पाहिजे. एकदा झालं होतं, एकदा मी आमच्या स्टाफला सांगितलं की मला बेंगलोरला जायचं आहे, तर तो तिकीट काढून ठेव. तर मी त्याला काही सांगितलं नाही की बिझनेस क्लास की इकॉनॉमी क्लास. त्यांनी जनरली इकॉनॉमीनंच जायचो. तर त्यांनी फोन केला, तेव्हा ते बिझनेस क्लासचे पण होते जेट एअरवेजचे. तर त्याला तो जो एजंट होता त्याने विचारलं की कुठलं काढायचं आहे. तर तो म्हटलं की ते बिझनेससाठी चाललं आहे, तर बिझनेस तिकीट काढावं. त्याला माहीत नव्हतं बिझनेस इकॉनॉमी काय. आणि मग तो बिझनेस तिकीट मी काही पाहिलं नाही. तिथं गेल्यावर सीट नंबर बघू तर मला एकदम चांगली ट्रीटमेंट मिळायला लागली. मग मला पुढं बसवण्यात आलं. मग मी म्हटलं काय माहिती एखाद्या वेळेस खाली जागा असेल मला बसवलं बा. मग मस्तपैकी मी आनंद घेतला. आणि मग नंतर जाताना मी सहज पाहिलं तर तो बिझनेस क्लासच होता. मग मला जितका आनंद झाला ते सगळं दुःखात रूपांतर झालं. अरे बापरे, इतका खर्च झाला माझा. तर थोडक्यात हा माझा अनुभव नाही आहे, हा माझ्या मोठ्या भावाचा अनुभव आहे. फक्त मी माझ्या नावाने तुम्हाला खपवला की बा स्टोरी तुम्हाला माहीत पाहिजे. संजय मालपाडे त्याचा तो किस्सा आहे. आणि तो माझ्याहून जास्त हाईट आहे, त्याची हाईट 6.25 फूट आहे. त्यामुळे त्याला वाटलं की पाय लांब आहे त्यामुळे ते एअर होस्टेस प्रसन्न होऊन त्यांनी पुढं बसवलं असेल, परंतु तो बिझनेस क्लासचं तिकीट होतं. तर अशा प्रकारे कॉस्ट रिडक्शन. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर आता आम्ही सांगितलं मी तुम्हाला की आम्ही 8 जण आहोत आता. तर त्याच्यामुळे काय होतं की ही आमची टीम आहे. टीममुळे मी आज आत्ता जरी इथं आहे, किंवा आत्ता माझा भाऊ एक जगन्नाथपुरीला दर्शन घ्यायला गेलेला आहे, एक भाऊ जोधपूरला आत्ता माहेश्वरी एक्झिबिशन आहे बिझनेस एक्सपो, एक भाऊ मुंबईला गेलेला आहे, परंतु मी आज इथं आहे. तर अशा प्रकारे कोणी ना कोणी बिझनेसमध्ये आहे, पाहत आहे. कुठला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, 1 जणाने घेतला आणि तोच जर 8 जणांनी घेतला मिळून, तर तो जास्त लोकांनी घेतला तर तो परफेक्ट असतो. स्ट्रेस, आजकाल आपल्या आयुष्यात किती स्ट्रेस आहे. जर तुमच्यासोबत 2 जण असतील, 3 जण असतील, 4 जण असतील, स्ट्रेस डिवाइड होतो. आनंद सक्सेसचा जो मिळतो तो 4 जणांमध्ये मल्टिप्लाय होतो. तुम्हाला वाटेल की 4 पार्टनर असले तर होणारा प्रॉफिट तो देखील डिवाइड होतो. तसं आपल्याला जीवन जगायला किती पैसे पाहिजे. सगळ्यात बेस्ट रूम, बेस्ट तिकीट, बेस्ट हॉटेलमध्ये फूड. मला नाही वाटत 5-10 लाख रुपये महिना जरी मिळाला तरी आपण हे सगळं करू शकतो. परंतु आपल्याला जर स्ट्रेस येत असेल आणि 50 वर्षाचे आपण आहोत आणि 2 दिवसात जर हार्ट अटॅक आला आणि आपण गेलो, काय राहील. त्यामुळे आनंद पण मल्टिप्लाय करा आणि दुःख, स्ट्रेस हे एकत्र आल्याने डिवाइड होतो. तुमचे जर बंधू तुमच्याबरोबर बिझनेसमध्ये नसतील तर एकतर त्यांना जॉईन करून घ्या. बिझनेस बंधू असतील तर जास्त उत्तम. तुमचे जर तुमच्याबरोबर शिकलेले चांगले मित्र, चांगल्या स्वभावाचे तुम्हाला जे आत्ता वाटत आहेत अशा असतील तर पार्टनरशिप करा. पार्टनरशिप करताना एक व्यवस्थित त्याचं व्हिजन पाहिजे की इतक्या वर्षाने कदाचित वेगळे होऊ शकतो अशा रीतीने. आणि सेल्फ डिसिप्लिन, त्याचं सगळं डिसिप्लिन पाहिजे. आता आमचं 5 भावांचं आणि पुढे 3 असं जरी प्रपंच असेल
तरी आम्हाला सॅलरी येते. मोठे खर्च जे असतील, आता माझ्या मुलीचं लग्न झालं तर ते सगळ्यांना माहिती असतं आणि ते माझ्या कॅपिटल अकाउंटमध्ये कमी होतं. म्हणजे त्यामुळे काय झालं की असं नाही की बुवा किती भरपूर खर्च केला, इकडे मी फिरतोय, असं नाही. तर ही फायनान्शियल डिसिप्लिन हे असणं फार महत्त्वाचं आहे. टीमवर्क, नॉट ओन्ली पार्टनर्स, आपल्यासोबत जे एम्प्लॉईज आहे त्यांच्याबरोबर कायम ती आपली टीम आहे. तुम्ही बघा, क्रिकेट बघा, फुटबॉल बघा, व्हॉलीबॉल बघा, एकटा मायकल जॉर्डन किंवा एकटा सचिन तेंडुलकर, एकटा विराट कोहली काही करू शकत नाही, तर कायम जिंकला असता ना. जेव्हा जेव्हा टीमची सिंक्रोनायझेशन चांगलं झालेलं आहे तेव्हा विजय मिळतो. आणि क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, जर बास्केट असेल तरच आपण गोल करू शकतो, किंवा फुटबॉल आहे त्याची जर पुढे ती फ्रेम असेल तरच आपण गोल करू शकतो. भारत पाकिस्तान मॅच चालू आहे पण स्टंपच लावलं नाही तर बॉलरला कळणारच नाही कुठं बॉल टाकायचा आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये आपलं देखील एक गोल असणं आवश्यक आहे. गोल का असणं आवश्यक आहे तर आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही बघा की पूर्ण जगामध्ये 5% लोक हे मोस्ट सक्सेसफुल आहेत, 100पैकी 5. आणि ॲनालिसिस असं मी वाचलं होतं की 5%च लोक, 100पैकी 5, म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यात लिहित असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोक कन्सिडर करा. 100पैकी फक्त 5 लोक हे पेपरवर गोल लिहितात आणि 100% 5 लोक हे यशस्वी होतात. याचा अर्थ असा होतो की जे लोक पेपरमध्ये तुम्हाला 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात काय करायचं आहे ते जर तुम्ही लिहित असाल तर 100% तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुम्ही जो गोल लिहाल तो कोणाला तरी शेअर करा, तुमच्या मनातच नका ठेवू. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, मला 10 किलो वजन कमी करायचं आहे 6 महिन्यामध्ये, मग 4 महिने झाले, काही झालं नाही, 5 महिने झाले की आपण म्हणतो मरू दे, थोडं पुढच्या 6 महिन्यात बघू. काही जण तर फक्त म्हणतात की मला वजन कमी करायचं आहे, जेवण झाल्यावर म्हणतात. परंतु तुम्हाला टाईम, म्हणजे स्मार्ट गोल ज्याला म्हणतो ना आपण, स्मार्ट गोल कोणी सांगू शकतं आपल्यापैकी? येस प्लीज. S stands for reachable, measurable, achievable, and time zone. हां, टी म्हणजे टाईम बाउंड, एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिव्हेबल, आर म्हणजे रिअलिस्टिक आणि टी म्हणजे टाईम बाउंडेड. तर अशा प्रकारे आपला जो गोल आहे की मी फॉर एक्झाम्पल की मला 500 मीटर रनिंग जिंकायची आहे, तर माझा स्पीड किती पाहिजे, किती वर्षामध्ये मी तो अचीव करू शकतो. जसा मिल्खा सिंग आहे तर त्याचा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर तो विमानात, म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियातून हरून आला तेव्हा विमानात उठून तो कोचला म्हटला की 400 मीटर का रेकॉर्ड क्या है. मग त्या कोचने लिहिलं की 45.9 सेकंद. आणि मग त्याने प्रॅक्टिस सुरू केली डोळ्यासमोर ठेवून की मला 49.9 सेकंदच्या आत 400 मीटर पूर्ण करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पेपरवर तो गोल लिहा आणि तो कोणाला शेअर करायचं माहिती आहे का? तुमच्या बेटर हाफ, तुमच्या स्पाऊसला. कारण की ती तुम्हाला राईट टाईम सांगेल की फार टाईमपास होतोय बघा. तर किंवा तुमच्या एखाद्या मित्राला किंवा तुमच्या मुलाला, मुलीला, वडिलांना, फॅमिली मेंबरला तो दाखवा. गोल पूर्ण झाला नाही, थोडाफार कमी झाला, त्याला काही शिक्षा नाही, परंतु ॲटलिस्ट आपल्याला एक डायरेक्शन त्याच्यामध्ये मिळते. तर टीमवर्क महत्त्वाचं आहे. टीममध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही 7-8 जणांमध्ये आहात, एखाद्याचं कौतुक करायचं आहे, प्रेज ज्याला करायचं आहे तर ते 7-8 जणांसमोर करा. त्याचे दोष काढायचे किंवा त्याला रागवायचं आहे तर त्याला एकट्यामध्ये. त्याच्यातही आपल्याला डॉक्टर जेव्हा इंजेक्शन देतो ना तेव्हा तो आधी कापसाचा गोळा फिरवतो, मग असं गोड गोड बोलता बोलता मध्येच इंजेक्शन टोचतो आणि आपल्याला ती इजा झाली का परत एकदा कापसाचा गोळा तो फिरवतो. आपल्याला वाटतं की आपल्याला काही इजा झालीच नाही. तसं एखाद्याला रागवायचं असेल, 2 गोष्ट चांगल्या सांगा, मग त्याला सांगा की बाबा तू कुठं चुकला, परंतु सगळ्यांसमोर त्याला
तसं करू नका. आणि त्याचं जर चांगलं कौतुक करायचं असेल तर 8 जणांमध्ये कौतुक करा. बरेच जण उलटं करतात. कौतुक करायचं असेल तर एकट्यात लावर सगळ्यांसमोर याचं कौतुक कसं काय करू, हा जरा शफारेल. आणि त्याला जर बोलायचं असेल तर सगळ्यांसमोर. तर याचं उलटं व्हायला पाहिजे. ह्या फार छोट्या छोट्या गोष्टी. तुमचे जे एम्प्लॉई आहे तर कोणाबरोबरही दुसऱ्याविषयी वाईट सांगू नका. गॉसिप आपण म्हणतो ना, आपल्याला गॉसिप हे असं आहे की तेव्हा फार मजा येते बरं का, परंतु त्याचा झिरो उपयोग होतो. उलटा त्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये नुकसान होतं. त्यामुळे लूज टॉकिंग, गॉसिप हे आपण सोडायला पाहिजे. टीममध्ये कायम तुम्ही त्यांच्यासोबत बसा. यूट्यूबवर मोटिवेशनल स्पीचेस त्यांच्यासोबत ऐका. 5 मिनिटाच्या असतात, 10 मिनिटाच्या असतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचा स्टाफ त्यांना विचारा की तुम्ही याच्यातून काय शिकला. अजून एक गोष्ट सांगतो. आमचं एक ट्रेनिंग झालं होतं की एक कोरा पेपर घेऊन तुम्ही तुमच्या स्टाफसोबत किंवा तुम्ही जर जॉब करणारे असतील तर तुमच्या कलिगसोबत तुम्ही बसा 4-5 जण. एकाला लिहायला सांगा, एकाकडे एक स्केच पेन द्या आणि दुसऱ्याकडे काहीच देऊ नका. आणि एखादा विषय समजा मालपाणी क्लब अँड रिसॉर्ट, इथे जास्त कस्टमर आणायचे आहेत मला, तर मी काय करायला पाहिजे हा विषय द्या. आणि त्यांना सांगा की एक एक बोला. आणि मग ते जे जे बोलतील ते तुम्ही पेपरवर लिहून काढा. ज्याचं अक्षर चांगलं आहे त्याला लिहायला सांगा. आणि तुम्ही एक्झरसाईज करून पहा. तुम्हाला 50 अशा गोष्टी त्या चर्चेतून निघतील की ज्याचा आपण विचारही नाही केला. आणि मग ज्या गोष्टी याच्यातल्या प्रॅक्टिकल आहे ते अप्लाय करा. जसं आपण म्हणतो ना समुद्र मंथन, त्याच्यातून अमृत निघालं, तसे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निघू शकतात. आणि हे कधी होतं की जेव्हा आपली टीम ही चांगली असेल. आपल्यापैकी एम्प्लॉयर किती आहे की ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, असे हात वर करा. सेल्फ एम्प्लॉयमेंट. ओके. तुम्ही तुमच्यामध्ये टॉपचे लोक असे घ्या की ते तुमच्या बरोबरीचे मेंटली किंवा तुमच्यापेक्षा हुशार असले तरी चालतील. बऱ्याचदा काही लोक हुशार असतात परंतु थोडी लिडरशिप किंवा एक हिंमत किंवा एक भांडवल ते कमी असतं, त्यामुळे ते व्यवसायात येत नाही. परंतु त्यांच्याकडे आयडियाज फार असतात किंवा काम करायला भारी असतात. तुम्ही बघा गुगलचा CEO कोण आहे? सुंदर पिचाई. मी जेवढे प्रश्न विचारले सगळे उत्तर येतात. दॅट इज गुड साईन. तर हे तिथं सॅलरीमध्ये आहेत आणि त्यांना त्या शेअरचे काही भाग त्यांना दिलेला आहे. परंतु त्याचे ओनर वेगळेच होते. त्यांनी त्यांच्या ॲल्युमिनायमधले ज्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होते तर तिथल्या ॲल्युमिनाय जो असतो म्हणजे माझी स्टुडंट्स, त्याच्यातून जे चमकलेले मुलं आहेत हुशार त्यांना ते घेतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जर चांगला बिझनेस असेल वेल इस्टॅब्लिश तर एखादा IIM MBAचे लोक तुम्ही ठेवू शकता. थोडक्यामध्ये हुशार मुलं त्यांना तुम्ही घ्या, यंगस्टर घ्या. आणि अशी टीम पाहिजे. टीम जर असेल ना तर तुमचा स्पीड वाढतो. आपल्याला रतन टाटाचं वाक्य माहीत असेल, कोणी सांगू शकतं? बोला, कोण बोलू शकतं? मराठीत सांगा, इंग्लिशमध्ये सांगा, हिंदीत सांगा. If you want to walk fast, you walk alone. But if you want to go far, you walk with people. You walk with team. आणि टीममध्ये काय होतं की एक सिनर्जी असते आणि त्याच्यामुळे आपली कामाची कॅपॅसिटी वाढते. एखाद्याला एखादं काम दिलं तर तो त्याच्यावर फोकस करतो. म्हणजे काम डिवाइड होतं. प्रत्येकाचा आपापल्या टास्कवर फोकस होतो आणि त्यामुळे काम वाढतं. तर टीमवर्क हे फार महत्त्वाचं आहे. मार्केटिंग. तुम्ही स्वतः फील्डमध्ये जातात मार्केटिंगसाठी? व्हेरी गुड. किती जण जातात? व्हेरी गुड. मार्केटिंग फील्डमध्ये जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला आयडिया येत नाही, तोपर्यंत जग काय चाललंय ते समजत नाही.
मी आमची बादशाह खैनी म्हणून आहे, ती ती आता बेंगलोर कर्नाटक महाराष्ट्रात दिसणार नाही, परंतु साऊथमध्ये ती 1 नंबरला आहे. मी 2002 पासून तिथे स्वतः पुण्याला जायचो, पुण्यावरून बेंगलोर ट्रेनने जायचो की बाबा 20 तासात मला अनेक लोक भेटायचे, त्यांच्याबरोबर बोलायचो, साध्या हॉटेलमध्ये राहायचो आणि प्रत्येक पानवाल्याकडे जाऊन मी स्वतः तंबाखू विकायचो. मग तो खरं ते सांगायचा क्वालिटी प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम. तुम्ही जर तुमच्या टॉपच्या लोकांवरच भरोशावर राहिला आणि फील्डपर्यंत गेला नाही तर तुम्हाला ते गोल फिरून असे उत्तरं देतील. मला माहीत असतं की तो कुठेतरी गोल गोल फिरवतोय. तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आला असेल. तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारा, त्याला जर सांगता येत नसेल तर तो दुसरंच उत्तर देतो. जसं आपण परीक्षेत करायचो ना की उत्तर लिहिल्यावर परीक्षकालाच कळायचं नाही नेमका प्रश्न कुठला आहे. तर अशा प्रकारे असं आपल्याला समजतं की हा फसवतोय. परंतु तुम्ही जर फील्डमध्ये गेला तर तुम्हाला कोणी काही बोलू शकत नाही, बिकॉज यू नो द रियालिटी. त्यामुळे मी पानवाल्याकडे जायचो, होलसेलरकडे जायचो, चालणारा प्रॉडक्टच ठेवतो ना. ते बादशाह घेणे आधी तिथं 0 सेल होता. आमच्याकडे ते लक्ष द्यायचे नाही, आमच्याशी बोलायचे नाही. आणि रात्री डीलरकडे भेटून परत एका गावात प्रवास करून मला रात्री 12 1 वाजायचे. परत 8 वाजता मी फील्डमध्ये सुरू करायचो. म्हणजे मार्केटिंग जर आपल्याला करायचं असेल तर यू हॅव टू गो इन फील्ड, यू हॅव टू टॉक विथ पीपल. आणि तुमच्याकडे डायरी पाहिजे, कॉम्पिटिटरचे प्रॉडक्ट, त्याचे रेट्स, आपले रेट्स, आपल्याला या गोष्टी सगळ्या या माहीत पाहिजे. आणि हे कधी माहीत पडेल जेव्हा आपण फील्डमध्ये जाल. डायव्हर्सिफिकेशन. तुमचा जर आत्ताच नवीन बिझनेस असेल, मार्केटमध्ये गेल्यावर अनेक आयडिया येतात, मी हे करू, मी ते करू. नो, तुम्ही जर आत्ता नवीन असाल तुमच्याच बिझनेसवर फोकस आपण करायला पाहिजे. एकदा तुमचा व्यवसाय मोठा झाला, जसा आमचा गायछाप जर्दा अनेक वर्षांनी आता तो एकदम प्रॉपर झाला. आणि दुसरी गोष्ट टोबॅको प्रॉडक्ट आहे, गव्हर्नमेंट, एक्साईज, टॅक्स हे कायम, आत्ता तुम्ही बातमी वाचली असेल, हे कायम वाढतात. त्यामुळे आम्हाला माहिती आहे आता गुटखा बंद झाला, गुटखा, पान मसाला, सुपारी बंद झाले, तंबाखू अजून बंद झाली नाही. याच्या मागे गव्हर्नमेंटचा जस्ट विषयांतर करतो की गव्हर्नमेंटचा अभ्यास झालेला आहे की जोपर्यंत तंबाखू प्रॉडक्ट जाळले जात नाही, म्हणजे धूर होत नाही, तोपर्यंत ते जास्त कार्सोजेनिक नाही आहे. त्याच्यामध्ये जो निकोटीन असतो तो फक्त तुम्हाला ती सवय लावतो. म्हणजे टाटा मेमोरियलमध्ये ते जे येतं ना की तोंडाचा कॅन्सर झाला तर ते असं नाही विचारत 5 प्रश्न, तंबाखू खाता का, गुटखा खाता का, सिगरेट ओढता का. ते फक्त एवढंच विचारता की तुम्ही तंबाखू कंझ्युम करता का. मग गुटखा खाणारा टिक मारतो, तंबाखू खाणारा पण टिक मारतो आणि सिगरेट ओढणारा टिक मारतो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की तंबाखूमुळेच कॅन्सर होतो, परंतु तो ॲक्च्युली ती सुपारी जी आहे ती जी घासली जाते आत आणि त्याला म्हणतात सबम्युकस फायब्रोसिस. मग तोंड उघडलं जात नाही आणि हळूहळू त्याच्यामुळे कॅन्सर होतो. मी याचा अर्थ असा म्हणत नाही की गायछाप जर्दामुळे कॅन्सर होत नाही की ती तुम्ही खायला पाहिजे, तसं नाही. तुम्ही कुठलंही व्यसन नकोच आहे, परंतु एखादा जर तंबाखू खात असेलच तर आज आम्ही जर नसेल विकत तर तो कुठून तरी त्याला मिळणार आहे बाजारात. तर त्यातल्या त्यात चांगली क्वालिटी आणि त्यातल्या त्यात सेफ असं आम्ही देतो. आणि म्हणून आम्ही त्या व्यवसायात आहोत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा तुम्ही वर्ल्डमध्ये बघा, तिथं अजूनपर्यंत टोबॅको ही बॅन नाही, कारण की ती तेवढी घातक नाही. परंतु गुटखा, सुपारी हे बॅन आहे. सेंटेड टोबॅको की ती आकर्षक करते म्हणून बॅन आहे. मी यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला धन्यवाद पण देतो. परंतु तरीही भविष्यात आम्हाला हे देखील माहिती की होऊ शकतं ना, काही होऊ शकतं. जास्त गोड साखर खाल्ली, आता डायबेटिक्स वाढत आहेत. साखरेच्या सेलमध्ये एक कारखानदार म्हटला की लाईफस्टाईल बदलली, बरेच जण साखर सोडतात, परत खातात, डबल खातात, परंतु त्याच्यामुळे आता सेल कमी व्हायला लागला आहे. आणि म्हणून आम्ही मग हळूहळू डायव्हर्सिफिकेशनमध्ये फोकस आमचा वाढवला. तुम्ही आता बघा, पूर्वी मालपानी ग्रुप म्हणजे टोबॅको कंपनी वाटायची,
आता मालपाणी ग्रुप म्हणजे अनेक वॉटर पार्कवाले किंवा कन्स्ट्रक्शनवाले, अम्युजमेंट पार्क किंवा स्कूलवाले असं आम्हाला म्हणतात. कारण की आम्ही डायव्हर्सिफिकेशन केलं. आणि केव्हा केलं? जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता हा व्यवसाय प्रॉपर टॉपला आहे. नाऊ वी कॅन डायव्हर्ट आवर माइंड अँड वी कॅन ग्रो आवर अदर बिझनेसेस. मग आम्ही सोलर याच्यामध्ये आलो, सोलर आणि विंडमिल. ते देखील कसे आलो की त्यावेळी गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिली होती रिन्युएबल एनर्जीसाठी. आम्हाला त्यांनी जे हे लागायचं इन्कम टॅक्स, तर त्याच्यासाठी डिप्रिसिएशन त्याचं आमच्या बिझनेसमध्ये घेतलं आणि त्यांनी सबसिडी दिली. आणि त्यामुळे मग आम्ही सोलर सुरू केलं. सोलर, विंडमिल. आज पूर्ण भारतभर आज जवळजवळ 700 मेगावॅट इतकं मोठं प्रोडक्शन आमचं विजेचं, इलेक्ट्रिसिटी. आणि जेवढा टोबॅको बिझनेसचा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तेवढाच आम्हाला त्याच्यामध्ये येतो. कारण की आम्ही गव्हर्नमेंटच्या स्कीम काय आहे त्या पाहिल्या. आपल्या व्यवसायात कधी कधी गव्हर्नमेंट चांगलं स्कीम देतं, सबसिडी देतं, त्याच्यावर देखील आपला माइंड पाहिजे. एखादा माणूस त्याच्यावर आपण कन्सल्टंट पाहिजे की आता काय मी काय करू शकतो. तुमच्या बिझनेसचे काही असोसिएशन असतात, त्याच्यामध्ये तुम्ही सदस्य व्हायला पाहिजे. जसं प्लॅस्टिक असोसिएशन आहे, पॅकेजिंग असोसिएशन आहे, आमचं जर्दा असोसिएशन आहे, टोबॅको असोसिएशन आहे. तर त्याचे आपण मेंबर होता किंवा वकील असतात, त्यांचं बार असोसिएशन आहे. तर याची बार म्हणजे वकिलांचा बार. हे पुढची व्यक्ती ना, हे फार मस्त स्माईल देते, मला मजा येते. तर आपण जर असोसिएशनमध्ये असाल तर काय चाललेलं आहे, जरी आपले कॉम्पिटिटर आहे आपल्यासोबत, परंतु शेवटी किती कॉम्पिटिशन असली तरी सगळ्यांचं प्रॉडक्ट तर एकच आहे ना. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्यातून सॉल्व होतात. इंटेरियर डिझायनर असतील, तुमचं एक असोसिएशन पाहिजे, चांगल्या मित्रांचा एक ग्रुप पाहिजे. आपण असं तुमचे आता याच्यामध्ये तुम्हाला चांगले मित्र मिळाले, सगळ्यांचं व्हिजन काय आहे की माझा व्यवसाय मोठा करायचा आहे. तुमच्याबरोबर जे जवळचे 5 मित्र आहेत त्यांना जवळ तुम्ही तुमच्या समोर एक इमॅजिन करा. त्यांचे जे ॲव्हरेज गुण आहेत ना ते आपल्यामध्ये येतात. तुम्ही जर एकदम कॉम्पिटेटिव्ह टॉपचे लोक तुमचे मित्र असतील, तुमचं थिंकिंग देखील चांगलं होईल. तुमच्याबरोबर तुम्ही हुशार आहात, पण तुमचा जो सर्कल आहे तर 50% 60%च्या वर हे व्यसन, सिगरेट किंवा संध्याकाळची पार्टी करणारे असतील, तर हळूहळू आपल्याला वाटतं की नो प्रॉब्लेम. म्हणजे ते जे रिस्ट्रिक्शन आपल्यावर असतं ना ते हळूहळू निघत जातं आणि आपण जसा आपला सर्कल आहे त्याप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे हे जे बिझनेस सर्कल आहेत, IPO, हे जे वेगवेगळे आहेत ना, तर याच्यामध्ये आपण भाग घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपले जे मित्र आहे तुम्हाला तशा टाईपचे मित्र मिळतील. आत्ताचा हा जो ग्रुप आहे, तुम्ही याच्यापैकी असे फार निवडक लोकांना ओळखत असाल, परंतु मला असं म्हणणं आहे की तुम्ही एकमेकांशी मैत्री करायला पाहिजे, संपर्क करायला पाहिजे. तुम्ही जर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असाल तर तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपमधले तुमचे बिझनेस माइंडेड मित्र त्यांना एकत्र आणून तुम्ही डिनरला गेले तर निश्चितच तुम्हाला त्याच्यात फार बेनिफिट त्याच्यामध्ये होतील. कारण की तुम्ही गेल्यावर 100% बिझनेसचे विषय निघतील. तुम्हाला काय अडचण आली तुम्ही शेअर करू शकता, त्याच्यावर एखाद्याकडे सोल्युशन असू शकतं. तर अशा प्रकारे अम्युजमेंट पार्क विंडमिल सोलरमध्ये आलो. नंतर आम्ही वॉटर पार्कमध्ये कसे आलो, तर मी आणि माझा भाऊ आम्ही 97मध्ये मी अमेरिकेला MBA करत होतो. त्यानंतर मी म्हटलं की आपण 2 महिन्याची टूर करू. माझ्याबरोबर माझे बंधू मनीष मालपाणी ते अमेरिकेला आले फिरायला आणि मग आम्ही जवळजवळ 1.5 महिने फिरत होतो. आणि फ्लोरिडामध्ये आम्ही गेलो. तिथे एक वेट अँड वाईल्ड म्हणून एक वॉटर पार्क होता आणि तिथे गेल्यावर आम्हाला इतका आनंद आला. आम्ही स्विमिंग करायचो, परंतु अशा राईडमधून आनंद, तो वेव्ह पूल किंवा तिथे स्कीइंग पण होतं, तर आम्हाला तो आनंद आयुष्यात कधीच मिळाला नाही. आणि तेव्हा माझा मोठा भाऊ मला म्हटला की आपण जर असा व्यवसाय जर संगमनेरमध्ये म्हणजे आपण केला तर कसं. तर मी म्हटलं चांगलं राहू, कारण इतका आनंद तर आयुष्यात आपल्याला कधी मिळाला नाही आणि हाच जर आपण आनंद लोकांना दिला तर 100% लोक अट्रॅक्ट होतील.
आणि मग आम्ही जागा निवडली शिर्डी. आमचा पहिला वॉटर पार्क कुठं आहे? शिर्डीला. मी तेव्हा होतो, नंतर मी व्यवसायात आलो, 30 वर्षाचा होतो. माझा भाऊ 33 वर्ष. आम्ही एकदम यंग होतो. आणि मग आम्ही शिर्डी निवडली आणि जागा आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आम्ही जागाच पाहत होतो. याच्यातून मला एक गोष्ट सांगायची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. नाचना कहा है. तुम्ही ते ऐकलं असेल कधीतरी, की आयुष्यामध्ये नाचायचं कुठे हे फार महत्त्वाचं. म्हणजे खरंच नाचायचं असं नाही म्हणत मी. तुम्हाला एक उदाहरण देतो की मी जर ऋतिक रोशनला संगमनेरमध्ये आणलं आणि म्हटलं की यू डू द डान्स अँड देन पीपल विल गिव्ह द मनी, किंवा एक शो ठेव तुझा आणि तुझं आपण तिकीट ठेवूचं, तर संगमनेरमध्ये ऋतिक रोशनने किती भारी डान्स केला तरी तो जो शो आहे त्याचा किती रुपये तिकीट राहील? मॅक्स 500. तुम्ही फारच आम्हाला अंडर एस्टिमेट केलं. तर चला, ऋतिक आलाय तर निदान 5,000चं तिकीट लोक काढतील. नाशिकला 10,000चं तिकीट काढतील लोक. मुंबईला पुढची रो असेल 50,000 1,00,000पर्यंत पुढं बसून बिसून. याचा अर्थ आपलं लोकेशन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जो व्यवसाय नाशिकला करू शकता तो तुम्ही संगमनेरला नाही करू शकणार. आणि तुम्ही जो व्यवसाय नाशिकमध्ये सुपर करतायत त्याची जर रेप्लिका तुम्ही मुंबईत केली किंवा पुण्यात केली, बेंगलोरला केली, हळूहळू भारताबाहेर केली, तर तुमचा व्यवसाय काय सुपर होईल. तसं आम्ही संगमनेरला वॉटर पार्क नाही केला, आम्ही शिर्डीला केला. शिर्डी एकतर आम्हाला जवळ, बाबांमुळे तिथं अनेक लोक येतात. आणि तरी आम्ही ते राईड्स घ्यायला दुबईला किंवा इंडियामध्ये तेव्हा होतं मुंबईला, तर आम्ही एक्झिबिशनला जायचो तेव्हा लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही पिलग्रिम एरिया निवडला. पिलग्रिम एरियामध्ये लोक दर्शन करतात, थकून जातात आणि मग घरी राहतात. मग ते वॉटर पार्क कधी खेळणार? पण आमचा आत्मविश्वास होता, आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नाही पण आत्मविश्वास असावा. तर आम्ही विचार केला की शिर्डीमध्ये येणारे पिलग्रिम्स आणि बालाजी किंवा इकडे आपण म्हणतो ना वृंदावन किंवा गोकुळ, तिकडे जे कृष्ण मंदिर आहे तिकडे जाणारे पिलग्रिम वेगळे. म्हणजे तुम्ही बघा की तुम्ही वृंदावनला गेलात आणि तिथं जे भाविक जातात त्यांना फक्त कृष्ण मंदिर नाही करायचं असतं, त्यांना इस्कॉन टेम्पलला व्हिजिट द्यायची असते. मग तो गोवर्धन पर्वत आहे ना त्याला देखील फेरी मारायची असते. मग एक जण म्हणतो की अरे इथं जवळ हे मंदिर आहे, मग तिथं जाता. मग आता तुम्ही जर काशीला गेला तर वाराणसी मंदिर झाल्यावर तुम्ही प्रयागराजला जाल किंवा आता अयोध्येला जाल किंवा तिथं शरयू नदी तर तिथं संध्याकाळी तुम्ही आरती कराल किंवा ऋषिकेशला जाल. तर तो पिलग्रिम वेगळा. तिथं जरा वॉटर पार्क टाकला तर नाही चालणार, कारण 6 महिने थंडीच असते. परंतु शिर्डी आम्ही निवडली की तिथं येणारा जो पिलग्रिम आहे तो मुंबईचा मॉडर्न देखील आहे, नाशिकचा आहे, की जे पटकन दर्शन करून नंतर फ्री होतात. त्यांना नंतर काय करावं प्रश्न पडतो, कारण देर इज ओनली 1 टेम्पल. म्हणून आम्ही तिथे वॉटर पार्क सुरू केला. सुरुवातीला हेमा मालिनीच्या हस्ते उद्घाटन झालं. फुल लोक बघायला. आम्हाला वाटलं वाह. पहिल्या दिवशी उद्घाटन झालं तर जरा हवा होती, फक्त 49 लोक त्या पार्कला. दुसऱ्या दिवशी 2 लोक. मग रविवार आला, आम्हाला वाटलं रविवारी लोक येतील, 25 लोक. आम्ही म्हटलं राव ते लोक म्हणत होते ते बरोबर आहे, पिलग्रिम एरिया आहे त्यामुळं. परंतु आम्ही पेशन्स ठेवले. मी तुम्हाला हे उदाहरण का दिलं, जोपर्यंत आपला व्यवसाय 1000 दिवस जुना होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यातून कन्क्लुजन काढू नका की अरे ह्याच्यात काहीच मिळत नाही. तुम्ही धरसोड वृत्ती आपण जी म्हणतो ना ती आपल्यामध्ये नाही पाहिजे. जसं आपण विहीर खणायला गेलो आणि 80 फूट खणली आणि सोडून दिली तर काय उपयोग होणार नाही, त्याच्या पुढे 20 फूट खणल्यावर पाणी लागेल. तर त्यामुळे आम्ही ते पेशन्स ठेवले
आम्ही रेट कमी ठेवले, स्कीम ठेवल्या, मुलांच्या ट्रिप हिवाळ्यात यायच्या, तर त्या प्रकारे आम्ही मुलांची ट्रिप एकदम स्वस्त ठेवली. मग मुलं यायचे, मग ते घरी सांगायचे. असे वेगवेगळ्या आयडियाज मार्केटिंगच्या आम्ही काही एजंट नेमले आणि मग हळूहळू 50, 100, 200 आणि मग रविवारी 5-5 हजार लोक आम्हाला बोर्ड लावावा लागतो की आता हाऊसफुल. आणि मग आम्ही पुण्यामध्ये वेट एन्जॉय वॉटर पार्क सुरू केला. मग आम्ही शिर्डीमध्ये साईतीर्थ सुरू केलं. मग करोनामध्ये आम्ही इमेजिका, तो माझ्या भावाचा जो मुलगा आहे, यंग जय नाव आहे त्याचं, मग त्याने थोडा अभ्यास सुरू केला. तुम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे माझे वडील होते, त्यानंतर त्यांनी मला वेळेवर त्यांनी सांगितलं आता बिझनेस बघायला सुरू कर. मग मी यंग होतो, शिकलेलो होतो, वडिलांचा अनुभव, मला काही नवीन करायची इच्छा, त्यामुळे ते अजून पुढे गेलं. मग आमची पुढची जनरेशन, जसा जय, तसा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा हर्ष, यश, तिन्ही मुलं एकदम यंग. माझी मुलगी दिव्या, तिचं आत्ताच लग्न झालं, तुम्ही ते स्किन प्रॉडक्ट काढले. तर तुमचे मुलं, आत्ता तुमचे मुलं लहान असतील पण मोठे झाले परफेक्ट एजला की तुम्ही त्यांना बिझनेसमध्ये घ्या. मग अशा रीतीने इमेजिकावर अभ्यास सुरू झाला आणि मग त्याला आमची एक मिटिंग झाली आणि मग आम्ही सगळे व्यस्त असतो, तर त्याला सांगितलं की त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी पण आहे. मग त्याने वेगवेगळ्या बँकची जाहिरात आली होती की इमेजिका थोडा कर्जाचा प्रॉब्लेम आहे, लोन फिटवतो ना आपण, कोरोना काळ आहे त्यामुळे अजून व्यवसाय डाऊन होतोय. तर अशा वेळेस त्याने प्रचंड अभ्यास केला, अनेक मिटिंग केल्या. बऱ्याचदा आम्ही पण जायचो, परंतु तो बऱ्याचदा गेला. बरेच पेशन्स त्याच्यामध्ये होते. सगळं जमायला यायचं, एकदम फिसकटून जायचं, समोरच्याची डिमांड वाढायची. पण हे सगळे पेशन्स ठेवून इमेजिका आमच्या ताब्यामध्ये आला. आणि मग त्याच्यानंतर सुरत, आत्ता आम्ही इंदोरला पार्क सुरू केला आणि आता जगातले भारतामधले आम्ही 1 नंबरचे अम्युजमेंट इंडस्ट्रीमधले आहोत. आता तुम्ही जर शेअर पाहिले, आता थोडेसे डाऊन झाले, ते अपडाऊन चालू असतं, परंतु 5,000 कोटी एवढं व्हॅल्युएशन त्याचं झालं होतं. आणि सुरुवात कशी झाली, मी आणि माझा भाऊ आम्ही तिकडे गेलो होतो. विंडमिलची सुरुवात कशी झाली, आम्ही स्कीम होते म्हणून एक लावली. सुरुवात ही कधी छोटी पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण थांबवू शकतो किंवा पुढं करायचं का नाही ठरवू शकतो. आणि मात्र हळूहळू त्याच्यात ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये ग्रोथ होते. त्यानंतर स्कूल्सचा व्यवसाय कसा सुरू झाला, शॉर्टमध्ये सांगतो की आमचं इंग्लिश तितकं चांगलं नव्हतं, कारण की शेवटी आम्ही इथंच शिकलो ना, संगमनेरमध्ये मराठी मीडियम. नंतर मग SP कॉलेज, तिथं पण जरी सायन्स इंग्लिशमध्ये तरी बोलतात सगळे शुद्ध मराठी, हिंदी बोललं तर असं ते बघतात. तर ते झालं. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं, तिथं देखील थोडं इंग्लिश. पण मग मी अमेरिकेत गेलो, मग तिथं मला थोडंसं पर्यायच नव्हता ना, मग इंग्लिश बोलता यायला लागलं. याचा अर्थ असा की मी जर कुठल्याही लँग्वेजला, मी माझी मातृभाषा मराठी, मला फार अभिमान आहे, मी माझ्या मुलांबरोबर घरी मराठी बोलतो, कारण की इंग्लिश तर हिंदी येणारच आहे, पण व्यवहारात बाहेर पडाल तेव्हा मराठी यायला पाहिजे ना. नाही तर 55 मीन्स व्हॉट, 54 मीन्स व्हॉट, याला काय अर्थ आहे. तर मी मराठी बोलतो, परंतु त्याच वेळी इतर भाषांवर आपण वी शुडंट हेट, नफरत से कुछ नहीं होता है. लँग्वेज ही जोडणारी आहे. त्यामुळे मराठी असो, तामिळ असो, हिंदी असो, संस्कृत असो, इंग्लिश असो, सगळ्या आपल्याला थोड्या इंग्लिश तर यायलाच पाहिजे. कारण आता पुढे सगळं हे आहे, चॅट जीपीटी तुम्ही जे सांगता ते करतो, त्याला काय सांगायचं हे तर आपल्याला माहीत पाहिजे. काही दिवसांनी तेही मराठीत होईल, परंतु आता हे झालंच आहे. परंतु इंग्लिश याच्यावर हळूहळू तुम्ही यूट्यूब ऐका, तुम्ही चॅट जीपीटीमध्ये तो टूल आहे, यू कॅन स्पीक विथ हर ऑर हिम इन इंग्लिश, कधीच रागवत नाही तुम्हाला कधी, कारण की तुम्ही चुकलं तर ती चूक पण सांगत नाही, ओके. तर ते तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतो. कारण की इंग्लिश बोलायला आपल्याला भीती का वाटते, आपल्याला वाटतं समोरचा असेल, आपल्याला हे समजत नाही का त्यालाही येत नाही, परंतु ती पद्धत आपल्याला वाटतं असं, पण तसं काही नसतं.
आपण जितकं बोलाल तितकं आपण शिकतो. तर त्यामुळे मग आम्ही स्कूल म्हणजे आमच्या मुलांना आम्हाला वाटलं की त्यांना अस्खलित इंग्लिश यायला पाहिजे, म्हणून या क्लबमध्येच आम्ही स्कूल सुरू केली. आम्ही स्कूल मग हळूहळू CBSE आमचे मोठे बंधू संजय मालपानी हे ते पाहतात. मग त्याला आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला ध्रुव. मग आम्ही पुण्यामध्ये 2 सुरू केल्या, सूसमध्ये आणि उंद्रीमध्ये. आणि मला फोन येतो आम्हाला तेव्हा आम्हाला का फोन येतो, ॲडमिशन फुल झालेले असते मगच फोन यायला लागले. मग आता आम्ही दुबईला देखील स्कूल सुरू केली, आता आम्ही बँगलोरला देखील स्कूल सुरू करतोय. अशा प्रकारे स्कूलमध्ये मुलांना इंग्लिश यायला पाहिजे म्हणून इथं सुरू केली. मग सगळीकडे आम्ही ती चालू केली. कन्स्ट्रक्शन आम्ही पुण्यामध्ये जाऊन, मी आणि माझा भाऊ किंवा माझे वडील मोठे बंधू, आम्ही सकाळी जायचो, जागा एजंटला नेमले होते बरेच, आणि जागा बघायचो आणि ती फायनल करायचो. त्यानंतर ते रेट वाढायचे आणि मग रेट वाढले की थोडेसे आपण हे केलं की तो वांदा घालायचा, ते व्यवहारच व्हायचे नाही. मग आम्ही काय विचार केला, संगमनेरमध्ये आम्ही मास्टर होतो, इथं आम्ही बऱ्याच जागा घेतलेल्या आहे, परंतु पुण्यामध्ये जा परत ये. आणि पुणे आम्ही का निवडलं, परत मी ते सांगतो. नाचना काय, संगमनेरमध्ये लिमिट आहे ना, परंतु पुण्यामध्ये जागा घेतली तर 100% ती सेल आउट होते. आणि मग आम्ही पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू केलं. मग आम्ही इथं, मग तिथं कसं, मग आमचा लहान भाऊ आशिष, मग त्याला आम्ही सगळ्यांनी फुल प्रोटेक्शन दिलं की तू बिंदास जा, तू इथं आहेच, काय झालं नाही झालं तरी टोबॅको आहेच. आणि मग पुण्यामध्ये जाऊन तो BCom आणि अमेरिकेमध्ये आपल्या ऑस्ट्रेलियामध्ये MBA केलेलं आहे, पण एक पुढे जाण्याची धडाडी आहे. तर त्यामुळे त्याने मग सगळं शिकून घेतलं. ते मंत्री कन्स्ट्रक्शनचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये सगळं कॉन्क्रिटीकरण, कॉलम, बीम, ते सगळं शिकून घेतलं, चांगले लोक लावले. आज पुण्यामध्ये आम्ही टॉप 5 किंवा टॉप 2 मध्ये आपण आहोत कन्स्ट्रक्शनमध्ये, तुम्ही बघा. तर हे सगळं त्यांनी सुरू केलं कारण की त्याच्यामध्ये धडाडी होती, त्याला आम्ही प्रोटेक्शन दिलं. आणि एकमेकांना आपण एकत्र येऊन एखादा व्यवसाय करतो. श्रीकृष्णाने काय केलेलं, गोवर्धन पर्वत जो उचललेला आहे, त्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे, गीतेमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर, मी स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी गीतेवर प्रत्येक अध्यायावर 7-8 मिनटं मी ते शेअर करेन तुम्हाला. तर त्या चॅनलवर मी बऱ्याच अशा मोटिवेशनल स्टोरी सांगत असतो. त्यामुळे काय झालं, माझं वक्तृत्व सुधारलं. मी हिंदीत बोलतो तिथं, त्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे, इंग्लिशही चांगलं आहे. परंतु आज मी इतकं अस्खलित का बोलतोय, कारण की मी 4 जणांना ते उदाहरण देतो आणि त्यामुळे मी ते आत्ता इझिली बोलू शकतो. तर त्यामुळे गीतेमध्ये कृष्णाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर तुम्ही त्या अँगलमध्ये पाहिल्या तर व्यवसाय कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. कारण की राम सरळ मार्गाचा होता, शक्तिशाली, परंतु कृष्ण हा नंतरच्या युगात, म्हणजे त्याच्यात जरा पॉलिटिक्स, कोण आडवं घुसलं तर काय करायचं हे सगळं माहिती. म्हणजे रामकृष्ण यांचं जर तुम्ही पाहिलं तर इमोशन आणि पॉलिटिक्स, बलाढ्यपणा म्हणजे ताकद, ह्या सगळ्या गोष्टी. आता टीमवर्क, राम अयोध्येचे सैनिक घेऊन लढा देऊ शकला असता, परंतु सुग्रीव, हनुमानजी, अंगद, वानरसेना सगळ्यांची टीम बनवली, त्यांना काम दिलं आणि मग शेवटचा बाण हा रामाने मारला. याचा अर्थ हे सगळं तुम्ही जर त्या अँगलमध्ये पाहिलं ना तर व्यवसाय कसा करायचा हे आपल्याला समजतं. तर अशा रीतीने कन्स्ट्रक्शन व्यवसाय आमचा वाढला. आपल्यापैकी बरेच लीडर आहे, लीडर्स, यू आर लीडर. तर लीडरच्या काही गोष्टी मी तुम्हाला, अरे बापरे फार वेळ झाला आहे, ठीक आहे, मी तुम्हाला लीडरच्या थोडक्यात सांगतो. एल म्हणजे लीड बाय एक्झाम्पल. म्हणजे तुम्ही असं काही करा की लोक तुम्हाला फॉलो करतील, किंवा तुम्ही जे रूल्स ठेवलेले आहेत ते स्वतः जर तुम्ही पाळले तर तुमचा स्टाफ तो पाळल्याशिवाय राहणार नाही. ई म्हणजे एनर्जी, यू शुड बी एनर्जेटिक. जसं तुम्ही पहा कोहली, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग हे स्वतः एनर्जेटिक आहे.
त्यांची एनर्जी पाहून टीममेट्सला एनर्जी येते. तसं तुम्ही कायम एनर्जेटिक पाहिजे. काय हो, तुमच्या चेहऱ्यावर कायम एनर्जी दिसायला पाहिजे. ॲम्बिशियस, आपलं काहीतरी ध्येय पाहिजे. मी जे तुम्हाला सांगितलं गोल, LEA म्हणजे यू शुड बी ॲम्बिशियस, कर लो दुनिया मुठ्ठी में, काहीतरी ध्येय आहे ना, तसं ध्येय पाहिजे. D म्हणजे डिटरमाइंड, जे मी तुम्हाला सांगितलं वी हॅव टू बी फोकस. तुम्ही जर 50 ठिकाणी खड्डे केले तर 50 खड्डे होतील, पण पाणी कोणालाच लागणार नाही. परंतु एक जर 200 फूट खाली गेले तर 100% पाणी लागेल. म्हणजे यू हॅव टू बी फोकस. जसा सिंह शिकार करतो तो एकाच हरिणावर फोकस करतो, मग आजूबाजूला काय त्याचं काही लक्ष नसतं. E, परत एकदा E आला, एनकरेज अदर्स. मग फक्त मी नाही, तुमच्या पूर्ण टीमला एनकरेज करायला पाहिजे. ज्याप्रमाणे जांबुवंतने हनुमानजीला एनकरेज केलं. हनुमानजीला एक शाप होता की वेळेवर तुला तुझी शक्ती आठवणार नाही, मग त्याला सांगितलं तू करू शकतो, आणि मग त्याने केलं. बऱ्याचदा असं होतं, यू एनकरेज युअर टीममेट्स, ते तुमच्याकडून त्यांना असं मोटिवेशन मिळेल आणि मग ते करून दाखवतील. मग त्यांना काहीतरी प्राईज, यू हॅव टू गिव्ह सम अवॉर्ड्स. ॲप्रिशिएट, एनकरेज, ॲप्रिशिएट केल्यावर एनकरेज होतो. आणि शेवटचा ऑलवेज रेडी टू लर्न. तुम्हाला वाटत असेल की आपण आता व्यवसायात एक नंबर आहे, इतकं सगळीकडे आहे, परंतु अनेक गोष्टी आहे त्या आपल्याला अजून माहितीच नाही. फार गोष्टी आहे, यू डोंट नो अबाउट इट, नॉट अ सिंगल वर्ड. परंतु आपल्याला कायम शिकायची, यू म्हणजे मी, आपण सगळेच हे कायम शिकत राहायला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की कम्युनिकेशन. जसं आपण सुपरहिट पिक्चर व्हायचा असेल तर कोणाला तरी विचारलं होतं, तर तुम्ही सांगितलं, त्यांनी 3 पॉईंट. पहिलं एंटरटेनमेंट, दुसरं एंटरटेनमेंट आणि तिसरं एंटरटेनमेंट. त्या प्रकारे बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा फॅमिलीमध्ये, कम्युनिकेशन अँड कम्युनिकेशन. बघा, परमेश्वराने आपले डोके असे दिलेले की 10 जण एकत्र आले ना की लगेच फाटे फुटायला लागतात. एखादी गल्ली जरी असली सोसायटी, त्याच्यातही 2 विचित्र लोक असतात, तुम्हाला माहिती असतात ते, परंतु ते परमेश्वरानेच केलेलं आहे, ते त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही. तर आपण जेव्हा एकत्र असतो तेव्हा थोडं डेव्हिएशन व्हायला लागतं. म्हणजे दिशा एक आहे, विजन एक आहे, परंतु थोडे मतांतर सुरू होतात. ते जर वेळेवर कम्युनिकेट केले नाही तर मग हळूहळू डिफरन्सेस व्हायला लागतात. डिफरन्सेस व्हायला लागले की मग हळूहळू पुढचा D म्हणजे डिस्प्यूट व्हायला लागतात. जर तुम्ही एकमेकांना बोललं नाही, कम्युनिकेशन केलं नाही, आणि मग हळूहळू डिझास्टर म्हणजे सगळं फिनिश होऊन जातं. म्हणून पार्टनरशिप असेल तर आधी डिसिप्लिन पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे. कुठली गोष्ट असो ही आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे. समजा आम्ही 5 भाऊ आहे, एखाद्या ठिकाणी जागा घेतली, समजा मी गेलो जागा घ्यायला, तर ते सगळ्यांना माहीत असतं. तर या कम्युनिकेशन. आणि दरवर्षी आमचं एक व्हिजन आहे किंवा एक आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे की प्रत्येक वर्षी 20% ही मिनिमम ग्रोथ व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, दरवर्षी 20% होत नाही, परंतु 10% तर, किंवा काही एरियामध्ये 50% होते, टोबॅकोसारख्या ठिकाणी 5% होते. परंतु आम्ही ती व्हिजन ठेवलेली आहे. आणि 20% म्हणजे एका वर्षात 20 होतात, परंतु 2 वर्षात 120चे 20%, म्हणजे 3 वर्षातच ते डबल होतात. त्यामुळे अशी काहीतरी 15%, 20% ही व्हिजन आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि आज आपण काय करतोय, आज आपण फार पुण्याचं काम करतोय. तुम्ही, आम्ही, आपण सगळे. तुम्ही जर स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही चांगलं काम करतात, एम्प्लॉयमेंट तुम्ही देतात. आपण एक वाक्य आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे की यू डोंट गिव्ह फिश टू निडी, यू टीच हिम हाऊ टू डू फिशिंग. काय, फिश तो एकदा खाईल, परंतु त्याला फिशिंग शिकवलं तर तो पूर्ण आयुष्य त्याचं जाईल. तर अशा प्रकारे मदर टेरेसा जे आहेत, संत मदर टेरेसा, त्या लोकांना अन्न देतात, त्या फार पुण्याचं काम करताय. पण आपण जे काम करतोय
ते देखील जास्त पुण्याचं आहे. कारण की आपण आपल्या एम्प्लॉईंना आपल्यामुळे सॅलरी मिळते, परंतु त्यांचं आयुष्य जे वन टाईम नाही जेवण, त्यांचं आयुष्य. आमचे असे स्टाफ आहेत की त्यांचे मुलं आज पायलट आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. म्हणजे आपण आज घडवतो ना. तर मालपानी ग्रुपचे आज डायरेक्ट एम्प्लॉईज हे 9,000 आहे सगळे पाहिले तर. म्हणजे इतक्या फॅमिली आज मालपानी ग्रुपवर अवलंबून आहेत. तसंच मी पण त्याच्यावरच अवलंबून आहे, मी पण सॅलरी घेतो. त्यानंतर पानवाले असतील किंवा इतर आमचे सप्लायर असतील, असे लाखो लोक हे मालपानी ग्रुपशी निगडीत आहेत. तर अशा प्रकारे आपण जो काही व्यवसाय करत आहात, तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी यू आर ओनर, यू हॅव टू वर्क लाईक ओनर. साधी 2 वाक्य आहे. तुम्ही जर ओनर असाल तर तुम्ही तुमच्या स्टाफकडून जे काम करायचं अपेक्षित करताना ते तुम्हाला करायचं आहे तितकंच. आणि तुम्ही जर स्टाफ असाल, एम्प्लॉईज असाल, तर मालक कसं काम करतोय ॲज अ ओनर तुम्ही समजून काम केलं तर तुम्ही बघा 100% तुमची अशी ग्रोथ होईल. आणि काही दिवसांनी एखादा ओनर सांगेल की तू 10% पार्टनर होतो का. इतकी ताकद. आपण जर लगनमध्ये काम केलं तर नक्की आपलं काम वाढतं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मालपानी ग्रुपचे उदाहरणं देऊन बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. आमचे मोठे बंधू राजेशजी मालपानी ते पूर्ण फायनान्स किंवा ही इज आवर लीडर, ही इज आवर चेअरमन. फायनान्स असेल, GST असेल, वेगवेगळे असोसिएशन आहे, जर्दा असोसिएशन, टोबॅको असोसिएशन, तर त्यांना ते लीड करतात. स्वतःमध्ये अनुशासन आहे, त्यामुळे त्यांना बघून आमच्यामध्ये आलेलं आहे. माझे 2 नंबरचे बंधू संजयजी मालपानी, तर गीता परिवार, स्कूल किंवा आमच्या बिझनेसचं संपूर्ण मार्केटिंग ते पाहतात. ते आमच्या एक प्रकारची ब्रँड फेस आहे. ते इतक्या ठिकाणी लेक्चर द्यायला जातात, त्यांना बरेच जण ओळखतात. योगामधले ते पूर्ण भारताचे अध्यक्ष आहेत. नंतर माझे मोठे बंधू मनीष मालपानी, हे सामाजिक कार्य 50,000 हजार झाडं एकेका वर्षात आम्ही लावतो. त्यानंतर टोबॅकोची परचेस, वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क आम्ही दोघांनी सुरू केला, नंतर आम्ही वाढवला. टोबॅको प्रोडक्शन हे सगळं ते पाहतात. जागा घेणं, जागा विकणं, प्लॉटिंग करणं हे मनीष भाऊ पाहतात. मी गिरीश मालपानी, मी वॉटर पार्क, आमच्या टोबॅको प्रॉडक्ट्सचं मार्केटिंग, अम्युजमेंट पार्क, स्कूलमध्ये मी व्हाईस चेअरमन आहे. असे अनेक कामं मी पाहतो. नंतर माझा लहान भाऊ आशिष मालपानी पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शनच्या, मुंबईमध्ये आणि आता दुबईला सुरू केलं आहे. ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे तो माझा लहान भाऊ आशिष पाहतो. मोठमोठ्या स्कीम आहेत. तर अशा प्रकारे 5ही भाऊ वेगवेगळे काम करतात, एकत्र काम करतात. आता आम्ही सरगम आम्ही हे सुरू केलं रिटेल. म्हणजे जे करोनामध्ये आम्ही पाहिलं की सगळे बिझनेस बंद, परंतु तो चालू होता. मग आम्ही त्याची सुरुवात केली. हळूहळू तो देखील वाढेल. बेंगलोरमध्ये खैनी 0 चालायची, ती सुरू केली. आज ती 1 नंबर आहे, करोडो टर्नओव्हर झालेला आहे. तर अशा प्रकारे सगळे भाऊ आणि आमचे 3 मुलं पुढचे हर्ष, जय, यश, ते देखील आपापल्या फील्डमध्ये चांगलं काम करत आहे. याचा अर्थ कायम आपलं फोकस, व्हिजन, टीमवर्क, लिडरशिप या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर 100% 101% तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही ऑलरेडी यशस्वी आहात, कारण की तुम्ही आज सगळे एकत्र होऊन हे जे ऐकण्याची तुम्ही जी इच्छा दाखवली आहे, एकमेकांना भेटतायत, व्यवसायावर चर्चा करतायत, याचा अर्थ तुम्ही सक्सेसच्याच रोडवर आहात. आणि तुमच्यापैकी सगळे सक्सेसफुल आहातच, परंतु निश्चितच तुमचा हा जो गुण आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा अजून पुढे जाल तेव्हा तुम्ही नक्कीच मोठे झालेले असाल. आणि फक्त तुम्ही मोठे होणार नाही, तर तुमच्याबरोबर अनेकांना तुम्ही मोठे कराल. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. त्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तर माझ्या ह्याच्यात आलेच असतील. त्याच्या व्यतिरिक्त काही असेल मला उत्तर देता आलं तर मी देईल, नाहीतर का आपण बघू पुढे. असं म्हणतात की बिझनेसमध्ये दोन लोक एकत्र येऊन बिझनेस सक्सेसफुल नाही करू शकत किंवा दोन भावांचं जमत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये हे डायव्हर्सिफिकेशन होण्या अगोदर सगळ्यांनी एकत्र बिझनेस केला, पण कधी अशा पण कंडिशन निर्माण झाल्या असतील ज्याच्यामध्ये निर्णय घेताना विरोधाभास असेल, दोन लोक हो म्हणताय, चार लोक नाही म्हणताय, अशा वेळेस मग निर्णय कोण घ्यायचा आणि कोणाचं ऐकलं जायचं? त्याचं एकदम बरोबर सांगितलं तुम्ही. मी आता बोलतोय अशा फार निवडक फॅमिली किंवा एक आजकाल फॅमिली ब्रँच देखील झाले, तर हे अवघड आहे. आणि ते जेव्हा व्यवसाय वाढतो तेव्हा बदल होतात आणि प्रत्येकाला काय वाटतं की हे मी केलेलं आहे. परंतु तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की 5 बोटं आहे, ते जर आपण ते सगळे वेगवेगळे आहेत, परंतु एकत्र केल्यावर ताकद येते. तर तुम्ही व्हिजन हेच ठेवा की शक्यतो सगळे एकत्र राहा आणि वेल डिफाईन जर असेल ना घटना, जशी व्यवसायाची घटना जर आपली असेल किंवा हा नियम हे सगळ्यांनी पाळले तर निश्चित होतं. आणि मी तुम्हाला तेच सांगितलं की एखादा व्यवसाय करताना पार्टनरशिप करताना डोळ्यासमोर असं ठेवा की पुढे डिवाइड होऊ शकते, तर ते डिवाइड स्मूथली कसं होईल त्याचं आधीच ठरवायला पाहिजे. जसं आपण बिल लिहितो ना की होतं ना, असं नाही का मी 100% होणारच नाही. शेवटी एखादं असे पण उदाहरण आहे की एखादा वेगळा झाला तो फार पुढे गेला, अदरवाईज तो तिथंच राहिला. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सिच्युएशन प्रमाणे डिसिजन घ्यायचा आहे. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की आधी कम्युनिकेशन आणि मी मानणं, आपण जो म्हणतो ना मी हे केलं मी ते केलं, हे जर आपण टाळलं, आपला इगो कमी केला ना, बऱ्याचदा गोष्टी त्याच्यामुळे होतात. सगळे बिझनेस माइंडेडच आहे, परंतु एखाद्याला जास्त महत्त्व मिळायला लागलं, एखाद्याला कमी, तर मग त्याला थोडी चिडचिड येते आणि मग तो म्हणतो आता मी 4 पैसे नाही मिळाले तरी चालेल तर मी वेगळा होतो, असं तो डिसिजन घेतो. तर म्हणून काही होऊ शकतं, परंतु कम्युनिकेशन आपण ठेवलं किंवा आधीच जर आपण डिसाईड केलं की पुढे जाऊन असं होऊ शकतं, त्या प्रकारे आपला माइंड प्रिपेअर असेल होत नाही. असे पण उदाहरण आहे की ते डिवाइड झाल्यावर दोन्ही जोरात सक्सेस नाही. अंबानीचं उदाहरण जे म्हणताय तसंच झालेलं आहे. 2 बंधूमध्ये कदाचित कम्युनिकेशन गॅप असेल किंवा आपल्या आजूबाजूचे लोक ते आपल्याला किती चढवतात. म्हणजे तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनंतर पुढे जो काही संघर्ष झालेला आहे तो त्या भावांच्या त्यांचं बंधुप्रेम होतंच, परंतु आजूबाजूला जे असतात ना लोक त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा आणि इतिहासातून शिकायचं. अंबानी किंवा काय असेल तर त्याच्यातून आपण काय शिकू शकतो ते आपण बघायचं. येस सर, माझे 2 प्रश्न आहेत की आता तुमची ही 4थी पिढी आहे या तुमच्या व्यवसायामधली, तर तुम्हाला प्रत्येक पिढीला जे वेगवेगळे चॅलेंजेस आले ते तुम्ही आम्हाला थोडंसं शेअर करा. आणि बऱ्याचदा काय होतं की पुढची पिढी आपली त्याच व्यवसायात यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण कदाचित पुढची पिढी तसा रिस्पॉन्स देत नाही. तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये असं काय बाळ काढू दिलं जातं की पुढची पिढी पण तुमची यायला तयार आहे? तर व्यवसाय जर चांगला आहे त्याच्यावर चांगला प्रॉफिटेबिलिटी असेल. माझा आवाज येतोय? हो. तर माझा प्रश्न होता की तुमची आता 4थी पिढी आहे. प्रत्येक पिढीचे चॅलेंजेस ऑफकोर्स वेगवेगळे असतील. पहिल्या पिढीचे चॅलेंजेस वेगळे, दुसऱ्या पिढीचे वेगळे. तर ते चॅलेंजेस आम्हाला तुम्ही थोडक्यात शेअर करा. आणि तुमची पुढची पिढी पण आता या व्यवसायात यायला तयार आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सांगता की किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत ही मूल्य पोहोचवता असं? येस, प्रत्येक जनरेशनचा एक प्रॉब्लेम असतो. जसे आता माझे वडील आणि काका ते सख्खे भाऊ होते, परंतु आता आम्ही
चुलत भाऊ जे आम्ही एकत्र आहोत. तर त्यामुळे आम्ही पूर्ण डिसिप्लिन आम्ही ठरवलेली आहे आणि प्रत्येकाला एक स्पेस देखील दिलेला आहे की प्रत्येकाला एक आपला स्पेस पाहिजे. प्रत्येकाचे काही छंद असतात ते त्याला जोपासता यायला पाहिजे. आणि तुमचा व्यवसाय जर चांगला असेल, चांगला प्रॉफिटेबल असेल, तर मुलं तो व्यवसाय करायला तयार होतात किंवा तो इंटरेस्टिंग असेल. कधी कधी काय होतं की नवीन पिढी, आपला व्यवसाय फार मोठा आहे परंतु त्यांना काय वाटतं की मी हे करू शकतो, मी बाहेर जाईल, फॉरेनला जाईल. 100% जर त्याच्यामध्ये पण यशस्वी लोक झालेले, याला एक गोष्ट अशी आपण प्रॉपर सांगू शकत नाही, परंतु आपला व्यवसाय चांगला असेल आणि आपण जे करतो ना ते आपले मुलं ऑब्झर्व करत असतात. आणि ज्याप्रमाणे आमच्या वडिलांनी आम्हाला वेळेवर बिझनेस सोपवला तसं ते शिकून आले आणि आम्ही लगेच त्यांना लीडर करून टाकलं. थोड्या वर्ष काहींनी जॉब केले. माझ्या तो जय मालपाने जो आहे तो एडलवाईज कंपनीमध्ये अमेरिकेत शिकून आल्यावर एडलवाईज जी कंपनी आहे मुंबईची, तर तिथे त्यांनी जॉब केला आणि इन्व्हेस्टमेंट शिकला. आज आमचं इन्व्हेस्टमेंट देखील फार मोठा पोर्टफोलिओ आहे. तर आपल्या मुलांना वेळेवर जर आपण स्पेस दिला, त्यांना कर्तव्याबरोबर अधिकारही दिले आणि त्याच्या आधी त्यांना जर प्रॉपर ट्रेनिंग दिलं तर आपले मुलं आपल्यासोबत व्यवसाय करायला तयार होतात. आणि तसंच आपल्या फॅमिलीचं आहे. तुमची जर पत्नी असेल, जे जेंट्स आहेत किंवा बेटर आप म्हणू स्पाऊस, तर त्यांना देखील तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं तर तुम्हाला इतका पॉवरफुल हात मिळेल ना की ज्याच्यावर तुम्ही पूर्ण आयुष्य त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तर व्यवसायात निश्चितच त्यांना आपण बरोबर घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण जर चांगलं मिळत असेल तर आपले मुलं त्यामध्ये जॉईन होतात आणि त्यांना स्पेस पाहिजे. सर एक जनरल विचारायचं आहे. आपण तर यशस्वी आहात, बहुतेक भरपूर यशस्वी उद्योजक आहेतच, पण जे खरंच यशस्वी उद्योजक आहेत ते राजकारणात का येत नाही? आता आपण आहे, आपल्याबरोबर बाकीचे पण घरातले लोक सगळे सोबत आहेत, पण राजकारणात एंट्री करत नाही. इकडे जरी आपण यशस्वी असलात तरी राजकारणात का येत नाही? बरोबर तुमचं. आम्हाला इथे बरेच जण म्हणतात, 100% निवडून येऊ शकतात किंवा सगळ्या तुम्ही सत्तेत पण राहू शकतात. निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे, सगळं काही आहे, पैसा आहे, मॅनपॉवर आहे, सगळं आहे, पण जे खरंच मोठे उद्योजक आहेत ते राजकारणात का येत नाही? जसं आता अंबानी म्हटलं वगैरे, सगळे कोणी नाही येत. एकदम बरोबर. मी हेच तुम्हाला उत्तर देणार होतो. बसा प्लीज. फार छान प्रश्न विचारला. तुमचं नाव काय? धनंजय गुगे सर. ओके. तुमचा व्यवसाय काय? मी पोल्ट्री व्यवसायात सर. ओके. बऱ्याचदा काय होतं की आपण सक्सेसफुल झालो, पैसा मिळायला लागला की आपण लगेच, कारण की राजकारण सध्या हॉट आहे, नगरपालिका असो हे असो, आणि आजकाल असं समीकरण झालेलं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी वाटले पैसे की त्याला ती गादी मिळून जाते. त्यांनी प्रश्न उत्तर बरोबर दिलं की धीरूभाई अंबानी किंवा आता मुकेशजी अंबानी किंवा रतनजी टाटा हे राजकारणात का नाही? तर ते राजकारणात नाहीये याचं कारण की आपला जर बिझनेस असेल तर आपण बिझनेसमध्येच फोकस करायला पाहिजे. कारण राजकारण हा देखील एक प्रकारचा व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे आधी आपल्या व्यवसायावर फोकस करा. आपला व्यवसाय असं वाटतंय की आता सगळं ओके आणि आता भरपूर माल आहे आणि माझा बिझनेस आता काही पुढे जात नाहीये, आता व्याजवर माझी लाईफ जगतोय मी आणि भरपूर पैसा आहे, मग तुम्ही राजकारणात जा. परंतु राजकारण पाहिजे तसं सोपं नाही आहे. तुम्ही बघा आता किती हा याला भेट, तो त्याच्याशी मिळतो, रात्री मिटिंग, बोलतो वेगळाच करतो वेगळाच. तर इट इज व्हेरी स्ट्रेसफुल. आत्ताच्या घडीला काही वर्षापूर्वी आपले काही नेते त्यांच्या पुढे सगळे नतमस्तक होत होते, आज तेच नेते त्यांना कोणी विचारत नाही, अशी परिस्थिती झालेली. म्हणजे इट इज नॉट डिपेंड ऑन अस, इट इज डिपेंड अपॉन द सर्कमस्टन्सेस. त्यामुळे उद्या काय होईल, त्यामुळे राजकारणाचा काहीच भरोसा नाही. चांगले चांगले नेते ते त्यांचा मृत्यू कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इट्स व्हेरी रिस्की. आणि आज तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आमच्या इथे टोबॅको व्यवसाय, कोणाला अडचण आहे का? नाही. समजा मी एखाद्या पार्टीतून एंट्री घेतली, मला आता हे इलेक्शन लढायचं आहे, तर मला रेडीमेड दुसऱ्या पार्टीचे जे विरोधक आहे ते रेडीमेड मिळतील
आणि त्यांना आज जर टोबॅकोचा स्मेल नसेल येत त्यांना तो लगेच यायला लागेल, अरे फार वास येतो, फार हे, तर लोकांच्या हेल्थची काळजी त्यांना वाटायला लागेल. तर म्हणून आपण आपल्या बिझनेसमध्ये फोकस करा. आणि मी कुठल्या गोष्टीला नाही किंवा हा हे उत्तर नाहीये. असे पण काही व्यावसायिक आहेत जे फार यशस्वी झाले आणि मग पॉलिटिक्समध्ये गेले, परंतु शक्यतो रिटर्नच येतात. अमिताभ बच्चन असेल, निवडून आले, गोविंद आहे, परत जागेवर आले. तर म्हणून शक्यतो पॉलिटिक्समध्ये जाऊ नका. ते दुरून डोंगर साजरे आहे, त्याच्या मागे किंवा रात्री झोपत येते. तुम्ही अनेक पिक्चर पहा पॉलिटिशियनवर, फार अवघड आहे. त्यामुळे आपल्याला लांबून सोपं वाटतं, पण ते दुरून डोंगर साजरे. नमस्कार, माझं नाव अमोल मला काय नाही, तुम्ही ठरवा. नमस्कार, माझं नाव अमोल इगले, विवान एनर्जी संगम. सर, आम्ही पण 4 भाऊ मिळून एक व्यवसाय करतोय, सोलर EPC कंपनी आमची. मी पण डिपार्टमेंट वाईज सर्व माझ्या लहान भावांना त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश केलंय. पण एक शेवटी असं होतं की फायनल डिसिजन हा माझ्याकडे येतो. तर ते करणं योग्य आहे की नाहीये, की त्यांचे डिसिजन त्यांनीच घेतले पाहिजे? त्यांचे डिसिजन त्यांनीच घ्यायला पाहिजे. फायनल डिसिजन वगैरे काही नाही आहे. समजा मी आज आहे, मी उद्या नाही आहे, शेवटी डिसिजन तर घ्यावेच लागणार ना. त्यामुळे तुम्ही त्यांना असं प्रिपेअर करा की तुम्ही जरी डिसिजन घेऊ शकला नाही तर ते घेतील. म्हणजे तुम्ही डिसिजन का घेतला हे त्यांना सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम ते घेतील. आणि जितकं कम्युनिकेशन होईल तितकं त्यांना ते शिकतील आणि त्याच्यातून पुढे जातील. थँक्यू सर. Good evening, sir. Myself Chetan Vaje. I'm a mechanical engineer and I'm having the business of multi-brand car service center in Nasik and Sindar. I'm having the staff of around 42 people. My question is, here most of the business are in the service industry, and the major challenge in the service industry is the where the intent we are explaining to the customers that we are giving that kind of service to you. But when the customer going to that place, what is that power that your intent going to your employee, and he will also give that kind of service which we promise to the customer. That is the major challenge I am facing right now. तुमचे जे स्टाफ बंधू आहेत ना त्यांना एक बेसिक सॅलरी द्या आणि एक सॅलरीचा पार्ट हा तुमच्या वर्षभराच्या अचिव्हमेंटवर त्यांना डिसाईड करा, Yes. इन्सेंटिव्ह. तर तसं जर तुम्ही त्यांना केलं तर ते काम करतील. Okay. आणि फक्त पैसा नाही, त्या प्रकारे त्यांना काही अधिकार, Yes. अप्रिसिएशन, अवॉर्ड्स हे जर केलं तर ते ॲज अ ओनर तुमच्यासोबत काम करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, ट्रस्ट. Yeah. आपण जर विश्वास ठेवला तर 100% ते विश्वासाला पात्र होतील. जसं आता त्यांनी विचारलं ना की डिसिजन, कधी कधी छोटे मोठे डिसिजन आहे ना त्यांना सांगा की तू सांग काय करायला पाहिजे, मग तो डिसिजन घेईल आणि तो त्याने घेतलेल्या डिसिजनवर तो 100% तुम्हाला कमिटमेंट आणि रिझल्ट आणून दाखवेल. Yes, thank you, sir. येस. हॅलो सर, माय नेम इज डॉक्टर वैष्णवी लिंगायत. सर, माझा हा प्रश्न आहे की जर का बिझनेसमध्ये लॉस झाला तर आपण त्याच्याबरोबर कसं डील करायचं? हाऊ टू डील विथ दॅट लॉस? येस येस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुमचा जो मेन बिझनेस आहे त्याच्यात जर एकदा लॉस झाला तर ठीक आहे, आपण बेअर करू शकतो. परंतु कंटिन्यू लॉस होत असेल तर आपल्याला दुसरा बिझनेस, जसं मी सांगितलं 1000 डेज, मग तुम्हाला दुसरा बिझनेस पाहावा लागेल की ज्याच्यात सध्या प्रॉफिट आहे. आणि शक्यतो डायव्हर्सिफिकेशनमध्ये, आता आम्हाला टोबॅकोमध्ये प्रॉफिट आहे त्यामुळे दुसरा बिझनेस आम्ही करू शकतो ज्याला आपण बर्निंग म्हणतो. परंतु असं आपल्याला व्हिजन पाहिजे की प्रत्येक बिझनेस हा इंडिव्हिज्युअली प्रॉफिट मेकिंगच पाहिजे. 3 वर्षाने असो, 4 वर्षाने असो, 2 वर्षाने असो, एक टाइम लिमिट. काही दिवस आपण लॉस करू शकतो, परंतु हा जर लॉस कायम होणार असेल किंवा आपल्या लक्षात आलं की किती हातपाय मारले तरी याच्यात काही होणार नाहीये तर आपण तो बंद करायला पाहिजे.
तर त्यातच डायव्हर्सिफिकेशन आणायचं की कम्प्लीट बंद करून दुसरंच चालू करायचं? तर तुम्ही दुसरे रस्ते तुम्हाला एकदा त्याच्यामध्ये आले ना की आपल्याला समजतं की हा नाही पण याच्या संलग्न असलेला दुसरा व्यवसाय हा आपण करू शकू. पण एकदम दुसरा करणं हे देखील तितकंच अवघड आहे. कारण की व्यवसाय आपल्याला लांबून सोपे वाटतात, परंतु जोपर्यंत त्यात जात नाही ना तोपर्यंत त्यातले प्रॉब्लेम कळत नाही. त्यामुळे लॉस हा एकदा थोडा झाला, 1 वर्ष 2 वर्ष जेवढी आपली कॅपॅसिटी आधी ठरवून घ्या आणि मग मात्र तुम्हाला दुसरा व्यवसाय करावा लागेल. ते नाही झालं तर तुमच्याकडे प्रचंड अनुभव आलेला असतो. एखाद्या कंपनीत मस्तपैकी जॉब करायचा, प्रॉफिटेबल कंपनीत, परंतु प्रॉफिटेबल ॲटमॉस्फिअर मध्येच काम करायचं. ओके. थँक्यू. आणि जॉब मिळतो. लोक म्हणतात जॉब मिळत नाही. जो माणूस चांगलं काम करतो ना त्याला जॉब मिळतो. बराचदा तुम्ही इंटरव्ह्यू घेत असाल, असे लोक येतात की गरज आहे म्हणून जॉब द्यावा लागतो. त्यामुळे जॉब मिळत नाही, अनएम्प्लॉयमेंट, मोदी सरकार, तसं काही नाही आहे. चांगलं काम करणाऱ्याला जॉब मिळतोच असं आहे. त्यामुळे तू व्यवसायच कर, परंतु मी काय सांगितलं की तुला 2-3 वर्षात काहीच प्रॉफिट नसेल होत, डायव्हर्सिफिकेशन केलं त्याच्यातही नाही होत, तर मग पोट पाणी. तर म्हणून मग मस्तपैकी. आणि तू जर एखाद्या ओनरकडे गेली आणि सांगितलं मी हा व्यवसाय केला, मध्ये इथं लॉस झाला, हा लॉस झाला, मी याच्यातून हे शिकले, तुला एकदम भारी जॉब मिळेल. त्यामुळे जॉब शेवटचा पर्याय आहेच आणि तो मिळतोच. गुड आफ्टरनून सर, मी डॉक्टर प्रांजल जगताप. तुम्ही आत्ता म्हणालात की 1000 दिवसांचा वेळ दिला पाहिजे, पण जर 1-1.5 वर्षामध्ये असं लक्षात येत असेल की नाही आहे कदाचित प्रॉफिट, तर सोडून द्यायचं की 1000 वर्ष पेशन्स ठेवावा? 1000 दिवस हा एकदम परफेक्ट सोल्युशन नाहीये. तो 150 दिवस येऊ शकतो, 200. पण आपल्याकडे ना एक व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट असते. आलं लक्षात? तर आपण समजा एखादं स्टोअर सुरू केलेलं आहे, आज त्याला तुम्ही टीम लावलेली आहे, त्या स्टोअरमध्ये लॉस होतोय कारण की तुमच्याकडे परचेसचे लोक आहेत, 10 मॅनेजर आहेत. परंतु त्याची जेव्हा तुम्ही रिप्लिका कराल तेव्हा ते जे व्हेरिएबल कॉस्ट आहे ते तुमचे कमी होतील, ते डिवाइड होतील ना. आणि मग तुम्हाला हे जर केलं, समजा एक स्टोअरमध्ये तुम्हाला 50 रुपये लॉस आहे, परंतु मी जर 3 स्टोअर केले तर याच्यातले जे फिक्स खर्च आहे ते कमी होत आहेत, व्हेरिएबल, आणि बाकीचे फिक्स खर्च जे आहेत ते आहेत. पण ते झाल्यावर मला प्रॉफिट होणार असेल, इट शुड बी कॅल्क्युलेटेड, तर मग आपण पुढे जाऊ शकता. मग लक्षात आलं की नाही राहावे, काही केलं तरी नाहीच होते. समजा हा मी 100 रुपये खर्च आहे, सपोज 10 स्टोअरमध्ये तो डिवाइड केला 10,000 रुपये, तरी प्रॉफिट नसेल होत, तर मग चुकतो ना, एखादा बिझनेस चुकतो, तर मग आपण तो वेगळा करायचा. उगाच आपला इगो आहे, नाही मी हे करूनच दाखवणार म्हणून आपल्या आयुष्याचे दिवस वाया घालू नाही. नमस्कार, मी रुपेश पाळके, चिखलदरा. अम्युजमेंट पार्क जसं थ्रिलिंग वाटतं तसं त्याच्यामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या पण खूप वाढतात. असे बरेचसे इन्सिडेंट्स आपण बघितले असतील, तसे इन्सिडेंट्स तुम्ही कसे टॅकल केले आणि यानंतर अम्युजमेंटमध्ये तुमचं पुढचं पाऊल काय? बरोबर आहे तुमचं. आता आम्ही इथे संगमनेरमध्ये मल्टिप्लेक्स सुरू केलं, तर आत्ताच गोव्याला एक आग लागली होती. तर हे रिस्क आहेतच. त्यामुळे आम्ही जे थिएटर जे चालवायला दिलेलं आहे, कॉम्प्लेक्स कंपनी म्हणून आहे, तर त्यांच्याशी आम्ही सगळं बांधून घेतलं. इथे आग लागली, हे झालं, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर दिलं, परंतु आग लागली, हे झालं, तर त्याची जबाबदार तुम्ही. आणि ह्या ॲक्सिडेंट ह्या गोष्टी होतातच. तर याच्यामध्ये तुम्ही जर ओनर असाल तर तुम्ही तुमचे जे मॅनेजर आहेत त्यांना तुम्ही नॉमिनी करा. तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायचंच आहे, परंतु तुम्हीच गुंतले तर अख्खा व्यवसाय बंद होईल. तर तुम्ही तो नॉमिनी असेल तर तो प्रश्न उत्तर करायला जातो आणि मग त्याला आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. प्रत्येक काही झालं ना तरी तो बाहेर पडतोच. आपली न्यायव्यवस्था अशी आहे की आता हे रेकॉर्ड नाही करायचं, परंतु आतापर्यंत अशी फार मोठी शिक्षा झालेली असं नाहीये. बट वी हॅव टू टेक प्रिकॉशन. हलगर्जीपणा अजिबात नको आपल्या व्यवसायात. एनी टाइम ऍक्सिडेंट होऊ शकतो. वॉटर पार्क मध्ये कमी होतं ऍक्सिडेंट,
पण अम्युजमेंट पार्कमध्ये फार होतात. तर त्यामुळे आम्ही त्याचं ॲन्युअल मेंटेनन्स, त्याची ती लिस्ट आहे, ISO केलेलं आहे, फॉरेनचे राईड आहेत, त्यांचे लोक अतिशय जबाबदारीने येऊन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ते करतात. आणि हे सगळं केल्यावर तुमचे 99% ॲक्सिडेंट कमी होतात. पण 1% आता वॉटर पार्कमध्ये खेळतोय एखादा आणि पळता पळता त्याला अटॅक आला, जसं क्रिकेट खेळता खेळता अटॅक आला, पडला, तर तो असं बातमी येते का वॉटर पार्कमध्ये खेळताना राईडवर पडला आणि गेला, परंतु त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक दुसऱ्या कारणाने, रात्रभर काहीतरी त्याचं स्ट्रेस असेल किंवा ड्रिंक्स करून आला असेल, काहीतरी झालं, एकदम सनस्ट्रोक बसला त्याच्यामुळे गेला, असं काही होऊ शकतं. त्यामुळे वी हॅव टू बी प्रिपेअर. इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स, सगळ्या गोष्टी पाहिजे आणि नॉमिनी पाहिजे आणि चांगला वकील हा आपल्या नंतर अपॉइंट करायला पाहिजे. बट इट इज व्हेरी सिरियस क्वेश्चन. इट इज व्हेरी सिरियस. कारण की आता ते ट्रॅम्पोलिन पार्क आता जे नवीन सुरू होत आहे त्याची आता बॅड मार्केटिंग पण अशी सुरू झाली की तुम्ही तुमच्या मुलांना ट्रॅम्पोलिन मध्ये नेऊ नका, कारण की ते त्यावर बॉडीचा कंट्रोल नसेल त्यावेळेला जेव्हा ते जम्प करणार. मग ही पण एक बॅक ऑफ द माइंड असं येतं की आता ट्रॅम्पोलिन मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नको. एकदम बरोबर आहे, राईट. त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे. आणि आपले मुलं आहेत ते देखील कुठे जातात ॲडव्हेंचर करायला. मी आधी रोलर कोस्टर फार करायचो, मग मी 50च्या वर गेल्यावर मी ठरवलं की आता रोलर कोस्टर नाही खेळायची, कारण की एखादी नसवर चढली तर काय कोण जबाबदार ना, नंतर समजतं की पाठ गेली. त्यामुळे वी हॅव टू बी केअरफुल. हॅलो सर, मी गौरव परदेशी कल्याणवरनं. माझा व्यवसाय आहे मोबाईलचा आणि इलेक्ट्रॉनिक्सचा. असं झालं आहे का की तुम्ही जे बिझनेस करतायत आज, त्या बिझनेसमुळे तुमचा जो परिवार आहे हा तुम्हाला बोलतोय की तुमच्या बिझनेसमुळे तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकत नाहीये, आणि या गोष्टी तुम्ही टॅकल कशा केल्या आहेत जर असं झालं असेल तर? कारण की या कारणांमुळे बरेचसे लोक व्यवसाय करायला घाबरतात आणि करत असताना त्यांच्या मनामध्ये असं वाटतं की मी हे सोडून कधी जॉब तरी केला पाहिजे. एक सिक्युरिटी ते बघतात वेळेची. मला वेळ देता येत नाही हे एकदम रॉंग आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, वेळ पण किती द्यायचा आहे. तुम्ही एखाद्याला फार वेळ द्याला ना तरी तो बोर होईल. म्हणजे आपण म्हणतो ना स्पेस द्यायला पाहिजे. म्हणजे आजकाल मुलं आहेत ना आपली, त्यांना फारच वेळ दिला ना आपण तर ते चिडतील किंवा ते हवेच मोबाईलमध्ये निघून जातात. त्यामुळे वेळ देणं म्हणजे किती की त्यांच्याबरोबर आपण जेवायला जाणं, वर्षातून एकदा 5 दिवस ट्रिप, असा कोणाचाच बिझनेस नाही आहे इतका अपार की त्याला वेळ देता येत नाही. रात्री त्यांच्याबरोबर जेवायचं, महिना अखेरला कुठेतरी बाहेर गावी जायचं त्यांच्यासोबत, याला वेळ, किंवा बाहेर गावी असलं तर फोन करायचा आहे, व्हिडिओ कॉल. दॅट इज नथिंग बट गिव्हिंग टाइम. किंवा त्यांचं कौतुक करायचं मुलांचं, जेवताना ते मोबाईल ठेवून द्यायचे, मग बोला. त्यामुळे वेळ मी देऊ शकत नाही हा विषयच नाही. आपल्याकडे असा बराच वेळ असतो जो आपण देऊ शकतो. बऱ्याचदा आपण संध्याकाळी निघून जातो, तर थोडा वेळ घरी थांबायला पाहिजे. तर अशा रीतीने फार वेळ द्यावा लागत नाही. फार वेळ दिला तरी बोर होतं आणि फार कमी दिला तरी प्रॉब्लेम होतात. त्यामुळे व्यवस्थित वेळ आपण द्यायला पाहिजे आणि तो वेळ सगळ्यांकडे आहे. थँक्यू सर. प्रश्न असतील तर आपण माहिती सत्कार कोणाला करायचा तरी या. सर माझं नाव चेतन गोपणे. मी नाशिकला लहान इंजिनियर्समध्ये सुपरवायझर लिफ्टचं काम करतो. माझा क्वेश्चन असा होता की तुम्ही जे तुमच्या आज तुम्ही आता मालपानी ग्रुपचे ओनर आहे, तरी पण तुम्ही आज सॅलरी स्वतः घेताय. तुम्ही ही सिस्टम कशी जनरेट केली? ते आमचे जे मोठे बंधू ना राजेशजी मालपानी, ते आधीपासून फायनान्समध्ये आहेत आणि मोठा भाऊ जर वेल डिसिप्लिन असला ना की सगळे होतात. तर त्यांनी ते सगळे नियम आम्हाला घालून दिले की बा हे अशी सॅलरी राहील, त्याच्याहून जास्त खर्च झाला तर तुमच्या पर्सनल कॅपिटलमधून ते कमी होतील. मग त्यामुळे सगळे, कारण की बरेच असे व्यवसाय
का ते भावाभावांनी किती खर्च करायचा काय काही ठरलं नाही. त्यामुळे मग ते जे आपण म्हणतो ना डिफरन्सेस, डेव्हिएशन, डिस्प्यूट आणि डिझास्टर ते झालेलं आहे. त्यामुळे स्वयंशिस्त ही फार महत्वाची आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी अजून बऱ्याचदा काय होतं की नंतर असं वाटतं अरे मी हे विचारलं असतं हे मला तर परंतु मी नाही विचारलं. तर असे काही प्रश्न असतील तर तुम्ही परत थोड्या वेळाने तुम्ही विचारा आणि मला ते काहीतरी फेटा वगैरे घालणार आहे तर तो कार्यक्रम घेऊ. मी मुद्दा पण आधी फेटा नाही घातला कारण की तुम्हाला मग बिझनेसमॅनच्या ऐवजी कोणतरी राजकारणी माणूस बोलतो काय असं वाटलं असतं. तर म्हणून हे नंतर ठेवलं आणि त्याच्यानंतर मी पण शिकतोच आहे. तर तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी थोडा एक दोन जणांनी थोडा रिव्ह्यू जरी दिला अभिप्राय तरी चांगलं होईल की मलाही बरं वाटेल किंवा मी कुठे चुकलो किंवा फारच बोललोय तर मलाही समजेल का पुढचे थोडं कमी बोलायला पाहिजे. तर अशा रीतीने तुम्ही सांगा. तर निश्चितच धन्यवाद. थँक्यू. दिशा देणारे शब्द, अनुभवातून उमटलेले मार्गदर्शन आणि यशासोबत माणुसकी जपणारी दृष्टी अशी प्रेरणा आज आम्हाला लाभली. आजच्या या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी सर आम्हाला तुम्ही खूप अमूल्य वेळ दिला. नंतर सरांचं बोलण्याचं जे वक्तव्य आहे हे मी पण आधी पण अनुभवलं होतं पण त्यांच्यासोबत बोलताना आपल्याला प्रकर्षाने सगळ्यांना जाणवलं ना की अगदी घरच्यासारखं बोलतात. म्हणजे आपल्याच घरातला एक सदस्य आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो असंही सरांचं नेहमीच मार्गदर्शन मला छान वाटतं आणि आजही पुन्हा छान वाटलं. त्यासाठी सगळ्यात पुन्हा एकदा आभारी आहे. नंतर आज गिरीश मालपाणी सरांनी आपल्याला जे त्यांच्या अनुभव संपन्न त्यांनी जो एक व्यवसायाबद्दलचे विचार होते त्याच्याबद्दल त्यांनी छान पॉइंट्स काढून आणि त्याला आपण एक एक पॉइंटला प्रॉपर त्यांनी न्याय देत आणि उदाहरण देत त्यांनी सांगितलं. ते पण खरंच वाखाणण्यासारखं होतं कारण आपण येणार आहोत आणि आपण येण्याच्या आधी पण एक तयारी असायला पाहिजे. तर ती त्यांची तयारी त्यांच्या सोबत होती हे किती विशेष आहे. आपण नाही तर कुठे जाताना एवढं प्रिपेअर्ड नसतो पण सर येताना पण एक प्रिपेअर्ड होते. सो ही पण एक मला आवडलेली एक गोष्ट आहे सर. नंतर जसं म्हणू शकतो की आता आपण सगळे एका नवीन वाटचालीकडे जातो आहोत. सगळेजण व्यवसाय किंवा आपलं भविष्य एक वेगळ्या पद्धतीने घडवण्यासाठी तयार करतो आणि अशा ह्या वाटचालीमध्ये सरांसारखा मार्गदर्शक आपल्याला लाभतोय आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ते पुन्हा आपल्याला कधीही आपण त्यांना विचारलं की सर आम्हाला मदत हवी आहे तर नक्की ते आम्हाला देतील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि अशा व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला विचारांची समृद्धी दिल्याबद्दल, आत्मविश्वास वाढविल्याबद्दल आणि प्रेरणा दिल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक ऋणी आहोत. धन्यवाद. हा म्हणजे असे खूप पॉइंट्स होते की ज्या एकेका पॉइंट्स वरती म्हणजे मी पण त्यात डोक्यात ठेवले तर नंतर मी सगळे पुन्हा लिहून काढेल. पण सरांचे एक एक गोष्ट एक एक वाक्य अगदी लीडरचं डेफिनेशन, स्मार्ट, नाचना का आहे, नंतर तुम्ही घरामध्ये कसं असलं पाहिजे, नंतर त्यांनी व्यवसायातल्या एक एक गोष्टी उलगडत गेल्या. ह्या प्रत्येक गोष्ट म्हणजे एक असा कुठलाच वेळ वाटला नाही की कुठेतरी आपल्याला कंटाळा आलाय किंवा आम्हाला समजलं नाही असं वाटलं. जसं तुम्हाला वाटतंय की आम्हाला 1.5 तास म्हणजे 1.5 तास तुम्ही आम्हाला दिलात पण तिथे आम्हाला कुठेही कंटाळा नाही आला. आम्हाला सगळं असं प्रेरित होण्यासारखंच वाटत होतं. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सांगितलं ना की मार्केटिंग एक अतिशय चांगलं उदाहरण आहे ऑटोमोबाईलमधलं. किती लोकांना सुमो गाडी माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. त्याची स्टोरी माहिती आहे का? तर बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल ती सांगतो लगेच. तर टाटामधले सिनियर मोस्ट मॅनेजर जेव्हा त्यांचा लंच टाईम होता त्या लंच टाईममध्ये ते बाहेर जायचे, प्रत्येक ट्रक ड्रायव्हरला विचारायचे आणि मॅनेजमेंटमध्ये हा प्रश्न पडला होता की हे साहेब कुठे जातात. तर ही वॉज कनेक्टेड टू ईच अँड एव्हरी ट्रक ड्रायव्हर की बाबा आमच्या ट्रकमध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि असं करून त्यांनी ते ट्रक डेव्हलप झाला आणि शेवटी त्यांच्या नावाने सुमंत मुळगावकर म्हणून सुमन नावाची गाडी काढली. दिस इज व्हेरी ग्रेट एक्झाम्पल ऑफ मार्केटिंग. यू शुड बी इन डीप ड्राईव्ह. दुसरी गोष्ट यांनी सांगितली इनोव्हेशन. मी महिंद्रामध्ये माझं अख्खं आयुष्य 43 इयर्स मी 75 पासून काम करतोय महिंद्रामध्ये. एकच इनोव्हेशन. मी प्रत्येक गोष्टीत इनोव्हेशन करत गेलो आणि आज मोठ्या पोहोचलोय. आणि बिकॉज ऑफ दॅट महिंद्रा आफ्टर रिटायरमेंट ऑफ 5 इयर्स दे सेड की कम टू अवर कंपनी अँड टीच अवर पीपल. मग अजूनही त्यांचं ऑफर आहेत
जे सरांनी जे सांगितलं, जर का तुम्ही प्रॉपर काम केलं, इनोव्हेशन केलं, जीव लावून काम केलं, मालकासारखं काम केलं, तर देर इज 100% ऑपॉर्च्युनिटी. आणि स्टील आय एम हॅव्हिंग अ बिझनेस नाव. दे सेड की कम अँड डू विथ अस दिस सस्टेनेबिलिटी वर्क. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. मित्रांनो, आपण जे बोलतो ना, तर लिडरशिपची क्वालिटी माझी सांगायची राहिली ती म्हणजे लिसनिंग ॲबिलिटी. आणि तुम्ही आज इतके चांगले श्रोते मला मिळाले आणि त्यामुळे मला बोलायला फार इंटरेस्ट घेऊ. इथे मी कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाहीये, म्हणजे त्याचा गैरसमज नसावा, पण सरांच्या पूर्ण पिढीकडून जी गोष्ट म्हणजे विकतायत ते, त्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आपण इतर समाजात पाहतो की ज्या माणूस देतो ना त्याचा हात वरती असतो आणि जो माणूस घेतो ना त्याचा हात खाली असतो. पण तंबाखू ही अशी एक गोष्ट आहे की जो माणूस आहे ना देणाऱ्याचा हात खाली असतो आणि घेणाऱ्याचा हात वरती असतो. तसं आज सरांनी आपल्याला ज्या पद्धतीमध्ये सांगितलंय तर आपण मनस्वी सरांचे धन्यवाद मानूयात. सर धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मला पुढच्या भाषणासाठी फार भारी डायलॉग द्या. सर माझं नाव दिनेश पैठणकर. मी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा महाराष्ट्राचा ज्युरी. वा, व्हॉट अ ग्रेट ज्युरी. म्हणून मी म्हटलं की लिसनिंग ॲबिलिटी पाहिजे. आज मी ऐकलं, आता मी बोलू शकतो. मी गिरीश सरांचे धन्यवाद व्यक्त करू शकतो. आजच्या भाषणामध्ये मला असं कळलं की तुमचा व्यवसाय हा पाण्यामध्ये आहे, दगडांमध्ये आहे, सूर्याच्या एनर्जीमध्ये आहे, तंबाखूमध्ये आहे, पण खरं मी बघितलं तर व्यवसाय जो आहे तुमच्या विचारांमध्ये आहे सर. अरे वा. तुमच्या विचारांमधनं विविध प्रकारचे व्यवसाय आपण कसे करू शकतो, त्याच्यासाठी लागणारी मॅनेजमेंट, किंवा आज पुष्कळ जणांनी प्रश्न विचारले की व्यवसाय करताना काय काय अडचणी येऊ शकतात, तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रिपेअर असतात. आणि एखादा जर व्यवसाय मला चालू करायचा असेल तर त्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टी पेपर आउट करायला पाहिजे ते मी सांगितलं की तुमच्या पेपरवर पाहिजे ते वर्क मी निश्चित करेल आणि एक यशस्वी व्यवसाय होऊन तुम्हाला भेटायला पुन्हा येईल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रशांत राजाराम परदेशी. संगमनेर ही स्वराज्याची राजधानी होती. 1663 साली 33 साली शहाजी महाराजांनी जवळजवळ 3 वर्ष हा परिसर राजधानी म्हणून चालवला होता. प्रेमगिरी जे आहे, प्रेमगिरीचा किल्ला, बरोबर. तर आत्ता स्थिती अशी आहे की आपली शेती झुजते आहे आणि कुठल्या मार्गातून आपण पुन्हा एक राजधानी करू शकतो व्यवसायाची. कारण जर टोबॅको बघितलं तर बाहेरून आलेला पदार्थ येतो, आपल्या इथला मूलतः नव्हता. आता असं काय करता येईल की आपल्याला पुन्हा ही व्यवसायाची राजधानी करता येईल? मी म्हटलं ना की प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर नाही देऊ शकणार, परंतु यासाठी एखाद्या कृषी मधला जो एक्सपर्ट आहे त्याला आपल्याला ऐकावं लागेल. परंतु बरोबर आहे की तंबाखू पूर्वी महाराष्ट्रात व्हायची, परंतु त्याच्यावर काहीतरी एक्साईज लावली होती. त्यानंतर ती महाराष्ट्रातून बंद झाली आणि मग ती गुजरात, तामिळनाडू, युपी, बंगाल तिकडून आम्ही आणतो. परंतु आपल्या महाराष्ट्रात ऊस, द्राक्ष, डाळिंब सगळे चांगले होतात. त्यामुळे शेवटी तो प्रश्न आपल्याला कृषी मंत्री कोण भेटतो त्याच्यावर, किती शास्त्रज्ञ कोणी असले तरी नेता जो आहे तो जे करेल त्याच्यावर. कारण ही फार आश्चर्याची गोष्ट आहे की एक डायव्हर्सिफाईड प्रॉडक्ट तुमच्या कुटुंबियांनी वर आणलेलं आहे आणि असेच बरेच प्रॉडक्ट्स यायला पाहिजे. कारण आपण क्लायमेट चेंजशी झुजतो आहोत, इंडिव्हिज्युअल हेल्थचा आपल्याला प्रॉब्लेम आहे, टेन्शन्स वाढलेले आहे की फॉर्च्युनेटली तुम्ही अम्युजमेंट क्षेत्रामध्ये आहात. येणाऱ्या काळामध्ये हे अम्युजमेंट पण एक वेगळ्या लेवलला जाण्याची गरज आहे, कारण स्ट्रेस प्रत्येक सेक्टरमध्ये आणि त्याला रिलीफ होण्यासाठी या गोष्टी खूपच गरजेच्या आहेत. थँक्यू. नमस्कार सर, मी शरद जाधव इन्शुरन्स क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष काम करतोय आणि मला खरोखर अभिमान आहे की व्यवसायामध्ये इन्शुरन्सचं महत्त्व सरांनी अधोरेखित केलं. तर आता आपल्या मित्रांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही पॉलिटिक्समध्ये काय येत नाही, आणि सरांनी त्याचं खूप सुंदर उत्तर पण दिलं. आजकाल काय झालं ना की सगळीकडे राजकारणी आपले एक एक झेंडा आपला
आपल्या जातीचा एक झेंडा आणि आपल्या धर्माचा एक झेंडा घेऊन लोकांना मिसगाईड करतायत. सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या व्यवसायावरती फोकस करा आणि आपला पाठ आता तोच आहे व्यवसायाचा. त्याच्यामुळे सरांनी ते पण सांगितलंय की आपली जात व्यापारी आणि आपला धर्म व्यवसाय. तर सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही एक खूप चांगलं ब्रीद आम्हाला दिलं आणि त्याच्यावरती फॉलो करायला आम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सर. थँक्यू. आणि हे जे आता बोलले ना संगमनेरबद्दल तर मला फार आनंद झाला, कारण की जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराजांचा इथेच जन्म होणार होता पेमगिरीवर, परंतु सुरक्षेसाठी मग ते शिवनेरीवर गेले. परंतु जेव्हा बाहेरची व्यक्ती म्हणजे संगमनेरच्या बाहेरची व्यक्ती असं सांगते तर खरंच आम्हाला अभिमान वाटतो. तर धन्यवाद. आजच्या सरांचं मी हे सर्व ऐकून एक 4 लाईन फक्त बोलतो, बाकी काही दुसरं काही बोलत नाही. कि फूलों में हसीन गुलाब है, फूलों में हसीन गुलाब है, पढ़ने के लिए जरूरी किताब है. और आज के बाद हमें कोई पूछेगा कि मालपानी ग्रुप के बारे में तो हम सब कहेंगे कि भाई लाजवाब है. आणि एक कौतुक करण्यासाठी एक 2 लाईन मी फक्त बोलतो कि कद्र करनी हो तो वक्त पे कर लेना, कद्र करनी हो तो वक्त पे कर लेना, क्योंकि ताजमहल लोगों ने देखा है, मुमताज ने नहीं. धन्यवाद. बघा बघा मी म्हटलं ना की आपण आपले हे सगळे मित्र करा आणि एकेकामध्ये काय क्वालिटीज आहे ते काय बोलतोय. व्हेरी गुड. नमस्कार, मी परेश जाधव. मी सध्या विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करतोय सिन्नर पंचायत समितीमध्ये. सर्वात प्रथम मालपानी सर दिसले मला एका सुपरस्टार जे होऊन गेलेले जितेंद्र यांच्या सेम मला खूप त्यांच्या ह्याच्याबद्दल अप्रिशिएट झालं की मला मी जितेंद्र साहेबांना जिथं बघतोय आणि खरंच ते त्यांच्या मालपानी ग्रुपमध्ये जितेंद्रच आहे. कारण त्यांनी जी स्टोरी सांगितली ही म्हणजे खूप वाखाणण्याजोगी आहे. अलीकडे मालपानी ग्रुप म्हटला त्यांनी मध्ये एक शब्द तो उच्चारला होता की मारवाडी म्हटले की व थोडेसे वगैरे वगैरे असतात. आणि मला सुद्धा म्हणजे आपल्या मनावर बिंबवलं येते सर म्हणजे सॉरी किंवा हे लोक थोडे हे असतात असे असतात तसे असतात. आणि बिझनेस बाबतीत एवढं एकदम दिलखुलास त्यांनी आपल्याशी संवाद साधला. अलीकडे व्यावसायिक जर बघितलं खूप कमर्शियल जग झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये खरं म्हणजे खूप तुम्हाला मी सॅल्यूट करतो की आम्हाला हा सगळा प्रिमायसेस आपण आपल्या जे टाईम आहे त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकत नाही. आपल्या सगळ्या ग्रुपचं अनेक व्यवसायांची मालिका आपण सुरू केलेली आहे. मला मालपानी ग्रुप गायछापच्या माध्यमातून माहित होता आणि एक्सप्रेस इंच्या हॉटेलच्या मागे मला वाटतं मालपानी एक स्कीम नाशिकमध्ये झालेली पाचडी फाट्यावर. आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस बंद झाला असावा, कारण नाशिकमध्ये त्यानंतर काही स्कीम आलेली दिसली नाही. का नाचलं ते पाहिलं सॉरी सर. हा ठीक आहे, परंतु आपल्या नावावरून आम्हाला म्हणजे मला तरी असं वाटत होतं की नाशिकमध्ये अजून मल्टिपल स्कीम येतील. असो तुम्हाला नाचायचं तिकडे होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, काही हरकत नाही. परंतु आपण आम्हाला जो अतिशय बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व इथ्री ग्रुपच्या वतीने सगळ्या परिवाराच्या वतीने आपल्यास खूप खूप धन्यवाद देतो. आपला मालपानी ग्रुपचा जो वटवृक्ष आहे हा अजून विस्तीर्ण हो अशा मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि आपल्याला पुनश्च एकदा आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी यांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण की जसे हे सद्गृस्त होते तसे ते पण मला सांगितल्यावर हा हे बरोबर आहे असं म्हणाय, म्हणजे मला समजायला मी बरोबर बोललो. आणि नाशिकमध्ये आम्ही का गेलो नाही, का नाचणे हा हसण्याचा विषय, परंतु नाशिकमधलं इतकं भारी हुशार बिल्डर आहे का त्यांनी आम्हाला सुधरवण्यात दिलं नाही. म्हणजे त्याच्यात तो सेलेबल एरिया हा एरिया तो इतका व्यवस्थित कॅल्क्युलेट करतात आणि कमी खर्चामध्ये चांगली बिल्डिंग कशी बांधणं हे जे नाशिककराला कळलं ते आम्हाला समजलंच नाही, म्हणून आम्ही पुण्याला निघून गेलो. परंतु ती स्कीम देखील आम्ही एकदम बेस्ट क्वालिटी केलेली आहे. तिथे जे राहणारे आहेत ते मॅडम बरेच परिचित है, कारण तिथे एक क्लब मेंबर है. ते मला म्हटले कि आपकी स्कीम बहुत अच्छी है और आप ऐसे हो कि जो फ्लैट बेचने के बाद भी हर बार यहाँ मिलने को आते हो, नहीं तो अनेक स्कीम मध्ये तो बिल्डर जायची हिंमतच करत नाही. तर कन्क्लूड करतो मी. आजची मीटिंग ही यशस्वी करण्यामागे आपल्याशी मार्गदर्शन आयोजकांचे आणि प्रत्येक सहभागी सदस्यांचे मनापासून आभार. E3 मध्ये ऐकण्यापेक्षा कृतीमध्ये जास्त महत्त्व आहे.
छोटी गोष्ट असते, सातत्याने केली तर कृती पण मोठा बदल घडवते. चला आपण सगळे धैर्य, स्पष्टता आणि सेवाभाव आणि कृतज्ञतेच्या पुढे जाऊया. पुन्हा एकदा धन्यवाद. दिवस आपला आनंदी जाईल, यशस्वी जावा. थँक्यू. मला सगळ्या ग्रुपला लीड करण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल आभार कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. संजयजी फार फार धन्यवाद. संजयजींनी मला गेल्या अनेक दिवसापासून रोज कम्युनिकेशन चालू आहे आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम असा एकदम स्मूथ झाला. आणि जी वेळ होती तर तुम्ही सगळे त्या अगदी वेळेवर आले आणि एकदम शार्प आपला तो संपतोय. आणि आता आपण थोडासा हायटीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा, ग्रुप फोटो वगैरे आपण करू. पुनश्च एकदा आपले फार फार धन्यवाद.